जन्माला येणे, वयाबरोबर वाढणे, उत्पत्ती, स्थिती आणि लय असं जीवन जगणे, ते करत असताना पोटापाण्यासाठी जगणे, यापेक्षा काही वेगळं जग आहे हा मुळात प्रश्न पडायला जन्मानुजन्म जावे लागतात. जे त्या सगळ्या साखळ्यांच्या मध्ये गुंतलेले आहेत आणि चिखलामध्ये लडबडलेली त्यांची जीवन आहे, त्यांना नकोच आहे त्याच्यावर उठायला. तू जाऊन काय त्यांना विद्वत्ता आणि ज्ञान देणार आहेस? एक एक आपण शिकलो जमलं की आपल्या अस्तित्वाचा अहंकार त्याच्याभोवती कोशाने वेढतो की चला हे एवढं जमलं, आता तो कोश फोडून पुन्हा नव्या जगात कुठं जा. त्यात आव्हान आहे, त्यात अनिश्चितता आहे, धोका आहे, त्यात यश मिळेल का नाही माहिती नाही, पण तू दरवेळेला नवीन शिकलास आणि अहंकाराचा तो कोश तयार न होऊ देता तो फोडलास, नवं शिकायला पुढे, म्हणून एका जन्मात तू इथपर्यंत पोहोचलास. यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा, कोण आपल्याला काय म्हणेल, आपल्याच्याने हे जमेल का नाही याची कशाची काळजी न करता तो आकाशात उठला. आता थकवा नाही, दमणं नाही, अपयश नाही, नियतीचा स्वीकार नाही की या मितींच्या विश्वामध्ये आता तुमचं सगळं कर्तृत्व तुम्ही दाखवायचं. पण मला मी काय करू शकतो हे जाणून घ्यायचं, मला मी कोणतं आकाश जिंकू शकतो, कोणती क्षितिज पार करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे. मला ज्ञानाची आस आहे. प्रचंड विशाल असा नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला समुद्र आहे. तो समुद्र जिथे क्षितिजाला जाऊन टेकतो तिथे आकाशाचा वर आपल्या भोवती टाकलेला घुमट तोही तितकाच विशाल पसरलेला. तो विशाल दूरपर्यंत पसरलेला समुद्र आणि वर असलेला आकाशाचा घुमट, या दोन्हींना अर्थ प्राप्त होतो. तो क्षितिज आणि महासागर याच्यामध्ये उडत असलेला ते महासागर आणि महान आकाश याच्या इतकाच महान जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. नुकताच समुद्रामधून सूर्य वर आलाय. तो असा काही वर आलाय की वाटावं जणू समुद्राचं पाणी अजून निथळतंय, सूर्यामधून समुद्राचं पाणी अजून निथळतंय. पाण्याच्या बरोबर सूर्याची किरणं सुद्धा टप 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 समुद्रावर पडतायत आणि ती समुद्रामधून त्याची किरणं किनाऱ्यापर्यंत येतात. त्याच्याबरोबर लप 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 लाटा सुद्धा किनाऱ्यापर्यंत पोचतायत. उगवणारा सूर्य सांगतो सकाळ झाली. त्या सकाळ झाल्याच्या जाणीवेसहित समुद्राच्या लाटा किनाऱ्याला जिथे येऊन भिडतायत त्या किनाऱ्यावरनं एकच पक्षी उडत 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 ची 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 करत समुद्र पक्षी संदेश देतो. तो संदेश आहे समुद्र पक्ष्यांच्या कळपासाठी की सकाळ झाली, न्याहारीची वेळ झाली, सगळे उठा. आणि तो जसा सरसरत असा जातो तसा त्याच्या पाठोपाठ तो सगळा किनारा राखाडी रंगांच्या पंखाच्या समुद्र पक्ष्यांनी काही कळाच्यात भरून जातो. हजारोच्या संख्येने समुद्र पक्षी आता न्याहारीच्या कळपासाठी तयार आहेत. त्यांनी उडायचं. काही बोटी समुद्रामध्ये लपलप लपलप करत निघालेल्या आहेत. त्या बोटींच्या डेकवर माशांच्यासाठीचं खाद्य आहे किंवा कोणा कोळ्याला माशा सापडतात. आकाशामधनं जाताना पाण्याच्या वरच्या स्तराला तरंगत असलेले जे मासे असतील ते सपकन सूर मारायचा आणि उचलायचा. किंवा या मासे पकडायला चाललेल्या बोटींच्या डेकवर असलेले ब्रेडचे तुकडे, अन्नधान्याचे तुकडे, इतर मासे किंवा गांडुळं हुकला लावून मासे पकडण्यासाठी असले ती पकडायची. नेहमीसारखा एक नवीन दिवस चालू झाला आणि नवीन दिवस चालू झाला म्हणजे उडायचं, अन्न पकडायचं, परत यायचं, विश्रांती घ्यायची, उडायचं. हजारोच्या संख्येने असलेल्या या समुद्र पक्ष्यांच्या थव्यापासून लांब दूरवर सकाळच्या वेळी एका कड्याच्या पोटामध्ये एकटाच जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल त्याच्या एकांतातल्या साधनेमध्ये निमग्न आहे. त्याची साधना आहे आकाशातून वरून उतरायचं खाली, पाण्यापासून 2 फुटांच्या वर, आपले पंख पसरलेले, डोळे मिटलेले
चित्त पूर्ण एकाग्र करायचं आणि पंखांच्या खालनं मंद जी वाऱ्याची झुळूक आहे त्या फक्त झुळुकेवर जणू संपूर्ण शरीर तोललेलं आहे आणि थांबायचं एका जागी स्थिर. त्याचे पाय, त्या पायांना बोटांच्या मध्ये पडदे आहेत, ते पाण्यामध्ये डुबता कामा नयेत, पाणी लपक छपक उडता कामा नये. चित्त पूर्ण एकाग्र, डोळे मिटलेले आणि वेग कमी 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 करत संथ व्हायचं. 5 4 3 2 पाशी जोनाथनचा उजवा पंख कोलमडतो आणि जोनाथन कोलमडून पाण्यामध्ये पडतो. खरं म्हणजे समुद्र पक्ष्यांना कोलमडणं ही शर्मेची गोष्ट आहे. समुद्र पक्ष्यासाठी कोलमडणं ही अपमानाची गोष्ट आहे. कारण समुद्र पक्षी त्याचा विशाल पंख घेऊन जेव्हा आकाशामध्ये उडतो, जमिनीपासून समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सरासरी 40 ते 50 फूट या रेंजमध्ये, तो कधी कोलमडत नसतो. समुद्र पक्ष्याचे पंख कधी लुडकत नसतात. पण इतर सगळ्या समुद्र पक्ष्यांपेक्षा हा जोनाथन लिव्हिंगस्टन समुद्र पक्षी वेगळा आहे. समुद्र पक्षी सर्वसामान्यपणे कोलमडत नाहीत. जोनाथनला कोलमडण्याची शरम वाटत नाही. कारण इतर समुद्र पक्ष्यांच्या दृष्टीने खाण्यासाठी उडणं आहे, जोनाथनसाठी उडण्यासाठी खाणं आहे. इतर समुद्र पक्ष्यांच्या करता सकाळ उजाडली की उठायचंय, जन्माला येतो तसं यायचंय, वयाच्या ज्या टप्प्याला होईल ते व्हायचंय, सकाळ उजाडल्यावर समुद्रात जायचंय, अन्न पकडायचंय, परत यायचंय. ज्या वृद्ध समुद्र पक्ष्यांना अन्नाचा पाठलाग करता येत नाही, त्यांच्याकरता मध्येच एखादा ब्रेडचा तुकडा सोडून द्यायचा आहे किंवा मुद्दाम माशाचा तुकडा आणायचा आहे. त्यांच्यासाठी खाणं पकडता यावं, खाणं मिळवता यावं, यासाठी उड्डाणाची कला आहे. जोनाथनसाठी उड्डाण करायचं, उड्डाणाचे वेगवेगळे प्रकार शिकायचे, नवनवं आकाश आणि नवी नवी क्षितिज पार करत नवनवं आकाश ताब्यात घ्यायचंय. ते उड्डाण करायला शरीरात बळ असावं म्हणून खाणं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोनाथनचं उड्डाणावर प्रेम आहे, आकाशावर प्रेम आहे, नवी क्षितिज गाठण्यावर प्रेम आहे. त्याला आणि त्याच्या आईवडिलांना पूर्ण माहिती आहे की हा असल्या प्रकारचा विचार करणे म्हणजे कळपातला एक होणे नाही. कळपाची म्हणून जगायची एक पद्धत आहे, कळपाचे नियम आहेत, कळपाची विचार करण्याची पद्धत आहे. त्यापेक्षा वेगळा हा विचार करायचा म्हणजे कळपातून एकटं पडायचं. कळप म्हणणार तो वेगळा आहे. आम्ही सकाळच्या वेळी उठतो आणि न्याहारीसाठी अन्न पकडायला जातो, त्यावेळेला हा काहीतरी येड्यासारखं करत असतो. ते असे पंख पसरून, डोळे मिटून, चित्त शांत करून एका जागी स्थिर होता येणे. काय समुद्र पक्षी काय एका जागी स्थिर होत असतो का? समुद्र पक्षी काय एका जागी स्थिर होण्याकरता बनलाय का? समुद्र पक्षी बनलाय जन्माला यायचं, पंख मोठे होतील तसं समुद्रात जायचं, मासे किंवा अन्न पकडायचं, परत यायचं, ज्या दिवशी मरू त्या दिवशी मरायचं. जोनाथनच्या या वागण्याची आई वडिलांना सुद्धा काळजी वाटायची. आई वडील त्याला म्हणायचे की जोनाथन, हे तुझं काय चाललंय बाबा, जरा नाही का तुला इतरांच्या सारखं होता येणार? इतर समुद्र पक्षी किनाऱ्यावर यायचं असेल की जे उतरायचं ते त्यांचे पडदा असलेले पाय वाळूमध्ये असे भस्कन घुसायचे, वाळू उडायची, पंखांची पण वेडीवाकडी फडफड फडफड व्हायची, मानेची पण हालचाल होत, मग तो समुद्र पक्षी स्थिर व्हायचा. जोनाथननी जे शिकून घेतलं होतं ते वाळूमध्ये उतरणं म्हणजे अगदी सुरळीतपणे मातीचा एक थेंब सुद्धा उडायचा नाही. जोनाथन पाण्यावर सुद्धा जर उतरायचं झाला तर अशी पाणी उधळत गेलं असं उतरायचं नाही. पाहणाऱ्या सगळ्यांना विशेष वाटायचं, पण हे वेगळं आहे. हे बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको अशी नाही आहे. आईवडिलांना काळजी वाटायची की आपल्या मुलाचं कसं होणार. ते काळजीने विचारायचे की बाबा रे तुझं काय चाललंय. जोनाथन सांगायचा की आई बाबा तुम्ही काळजी करू नका, माझी काळजी मी घेतो, पण मला उत्सुकता आहे जाणून घेण्याची. मला हवंय ज्ञान. अन्न पकडण्यासाठी उडणं शिकायचं हे मला मान्य, पण मला मी काय करू शकतो हे जाणून घ्यायचंय. मला मी कोणतं आकाश जिंकू शकतो, कोणती क्षितिज पार करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे. मला ज्ञानाची आस आहे.
मग गांभीर्याने आईवडील सांगायचे की ते ठीक आहे, ज्ञानाची आस आहे, बरोबर आहे तुला, पण बाबा रे, उड्डाण आणि पोट नाही भरत. शेवटी हे विसरू नको की आपण समुद्र पक्षी म्हणजे हाड मांस पिसांचे बनलेले आहेत. आणि जोनाथन हे लक्षात घे की शेवटी उडणं सुद्धा आहे ते अन्न पकडण्यासाठी आहे. गंभीरपणे बाबांची त्याला हाक आली, जोनाथन, की जोनाथनला लक्षात यायचं की बाबा आज गंभीर काहीतरी सांगणार आहेत. ते प्रेमाने आहे, ते तळमळीने आहे, ते आपल्या मुलाचं कसं होणार या काळजीने आहे. पण बाबा सांगायचे की जोनाथन, हिवाळा जवळ आला. हिवाळ्यामध्ये तर मासे पकडण्यासाठी आता बोटी पण आतमध्ये निघत नाहीत. हिवाळ्यामध्ये समुद्रातले मासे पण समुद्राच्या स्तराला फार वर येत नाहीत. बाबा रे, अन्नाची बेगमी करून ठेवायची हीच वेळ आहे, ते कर, पोटापाण्याची काळजी घे, आणि मग तुला काय आकाश कवळायचं आहे आणि ज्ञानाचा पाठलाग करायचा आहे ते सगळं मिळव. कधी कधी जोनाथनलाही मग वाटायचं की बरोबर आहे, खरं म्हणजे बरोबर आहे, आपण आई बाबा आपल्याला टिकवतात, जगवतात, त्यांनी जन्म दिला, त्यांनी ही संधी दिली, ते तळमळीने सांगतात, आपण येड्यासारखं काहीतरी जे ते एकांत साधनेतलं करतो हे बरोबर नाही, जरा आईबाबांचं ऐकायला पाहिजे. म्हणून तो आईबाबांना शब्द द्यायचा की ठीक आहे, काळजी करू नका. समुद्र पक्षी सूर्यास्त होतो तेव्हा घरी येत असतो, सूर्योदय होतो आणि न्याहारीच्या कळपाचा संदेश चित्कार संपूर्ण कळपामध्ये गेला की हजारोंच्या संख्येने राखाडी रंगाचे समुद्र पक्षी उठतात, जागे होतात, समुद्रामध्ये जातात. तसं जोनाथन मनापासून ठरवतो की आईबाबांना दिलेला शब्द पाळायचा. संध्याकाळी वेळेत घरी यायचं, वेळेत झोपायचं, सगळ्या कळपाच्या बरोबर उठायचं, कळपासारखं व्हायचं. पुढे थोडासा काळ जोनाथन मनापासून प्रयत्न करतो तसं होण्याचा. तो दर क्षण त्याचा आत्मा तगमगत असतो की हे आपलं जीवन नाही. त्याच एका वर्तुळामध्ये फिरा, काय हे गाण्याला बांधलेले, आपण सकाळी उठायचं, जायचं, मासे पकडायचे, परत यायचं, हे आपलं जीवन नाही बाबा. जीवन काहीतरी वेगळं आहे, आपल्याला काहीतरी वेगळं हवंय, जमत नाही आपल्याच्याने. 2-4 दिवसांमध्ये त्याला वाटायला लागतं की असे जर जगत राहिलो तर बोर होऊ आपण आणि मरू लवकर. ते मरू, ते कंटाळ्याने मरू की जीवनाला काय अर्थ नाही. हे काय उठायचं, जन्माला आला नि हेला घालून मेला. डोकं बाजूला ठेवायचं, विचार करायचा नाही, फार संवेदना शक्ती ठेवायची नाही. हे आकाश, हे ज्ञान, हा उगवता सूर्य, हे मला ज्ञान हवंय वगैरे बाजूला ठेवायचं. आठवड्याभरामध्ये जोनाथन ठरवतो की छेव आहे, काय आपल्याच्याने जमणार नाहीये. मनोमन आई बाबांबद्दल कृतज्ञता बाळगत पण पुन्हा एका न्याहारीच्या सकाळी कळपाला सोडून जोनाथन त्याच्यापासून लांब आपल्या एकांत साधनेमध्ये निघून जातो. जोनाथनचा आजचा एकांत साधनेतला विषय गती. अधिक वेगवान उडायचं आणि आपले पंख पसरायचे, आकाशामध्ये समुद्रापासून 1000 फुटावर उठायचं. खाली विशाल समुद्र पसरलेला दिसतो, दूरवर आता सूर्य उगवतो आहे आणि जणू त्या सूर्याच्या दिशेने समानांतर आधी फाड 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 पंखांची करायची आणि वेग वाढवायचा. एक आठवड्याभराच्या सरावामध्ये जोनाथन त्यावेळेला जिवंत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही समुद्र पक्षापेक्षा वेगामध्ये उडायला शिकला. आकाशातून उडतानाचा समुद्र पक्ष्यांचा सरासरी वेग मानला जातो ताशी 45 मैल. एक आठवड्याभराच्या सरावामध्ये जोनाथननी वेग गाठला ताशी 70 मैल आणि उडण्यामध्ये मजा येत होती. आता जोनाथनला वाटलं की 70 मैल बरोबर आहे, पण समुद्र पक्ष्यांच्या कळपाचा जो ज्ञात इतिहास आहे त्यामध्ये नोंदवलेलं जर पाहिलं तर आजपर्यंत सर्वात वेगाने गेलेला समुद्र पक्षी 90 मैलाच्या वेगाने. मग आपल्याला त्याच्यापेक्षा जास्ती वेगाने जाता येईल का? आपल्याला आजपर्यंत समुद्र पक्ष्यांच्या इतिहासात जे घडलं नाही ते घडवून दाखवता येईल का? आणि तसं जर 70च्या वेगाने जाता आलं, पार करता आलं, 80-90च्या वेगाने जाता आलं तर समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीमध्ये नवं पान उघडलं जाणार आहे. जर हे मला जमू शकतं तर बाकीच्यांना सुद्धा का नाही जमू शकत? म्हणून जोनाथन ठरवतो की धोका पत्करायचा आणि हा जो 70चा बॅरियर आहे तो पार करायचा. जोनाथन समुद्रापासून 1000 फुटावर उठतो. खाली तो लपलपता चंदेरी समुद्र त्याला दिसतोय. आपली चोच बाहेर काढत विशाल पंख पसरून झप 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 पंख मारतो. 70 पर्यंत तर जातो हे त्याला माहितीच आहे. 70 पाशी पोचल्यानंतर एका क्षणाला झटकन दिशा बदलून तो आपली चोच समुद्राच्या दिशेने करतो आणि
आकाशामधून अतिशय वेगाने खाली यायला लागतो. सर 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 त्याच्या मेंदूमधला जो वेग सांगणारा संदेश देणारा अवयव बसवलेला आहे तो सांगतो की 70 पार केले, 80 पार केले, 90 पार केले. 90 पार केल्याचा आनंद होता. डचमळत असा सगळा तो समुद्र जणू त्याच्या दिशेने येतोय आणि त्या विशाल समुद्राशी आपण एकरूप होणार आहोत. पाठीमागून सूर्य आशीर्वाद देतोय की जा, यशस्वी हो. जोनाथनला अतिशय आनंद वाटला की जमलं आपल्याला. 90 पार करता आले. पण ते 90 पार केल्याचा त्याचा आनंद क्षणभरच टिकला. कारण आता 90चा वेग गाठताना जो सूर मारला होता त्यांनी, त्यावेळेला पंख फडफडवायचा 90च्या पुढे थोडा प्रयत्न केला तरी उलटा येणारा जो वारा आहे त्याचा पंखांच्या खाली जो फटका बसायचा तो फटका बसला आणि जोनाथन पूर्ण कोलमडला. आकाशातून गरगर गरगर गरगरत रपकन पाण्यामध्ये येऊन आपटला. त्याला वाटलं की 90चा वेग आपल्याला गाठता तर आला पण टिकता येत नाही. नुसतं 90नी जाऊन काय होणार आहे, टिकता आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी पुढे 1 10 2 10 5 10 7 10 ते पंख दमलेले श्रम त्याच्यातले घ्यायचे, पाण्याच्यावर उठायचं, शरीर झटकायचं, पाणी सगळं झटकून जाणार, पुन्हा आकाशामध्ये 1000 फुटावर जायचं. दरवेळेला हा 70 80 90 टच केलं की ज्या वाऱ्याचा फटका उलटा बसायचा पंखांना ते सगळं शरीर असं बंदुकीच्या गोळीसारखं गरगर 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 होत नियंत्रण सुटायचं आणि पाण्यावरून आपटायचं. जोनाथनला कळेना काय करावं ह्याच्यावर. त्यांनी बराच विचार केला आणि त्याला असं वाटलं की 90 जेव्हा आपण स्पर्श करतो 90ला त्यावेळेला पंख फडफडवायचा प्रयत्न करायचे, जे जर ते असेच पकडून ठेवले तर काय होईल. यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा, कोण आपल्याला काय म्हणेल, आपल्याच्याने हे जमेल का नाही याची कशाचीही काळजी न करता तो आकाशात उठला. यावेळेला 2000 फुटावर, समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून 2000 फुटावर उठला. आता तर अधिक विशाल आकाश त्याच्या पंखांच्या कवेत मावत होतं. त्याने आडवा देह केला. सरसर 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 पंख फडफडवत तो पुढे निघाला. 70च्या एका क्षणाला दिशा बदलली आणि समुद्राच्या पाण्याच्या दिशेने निघाला. त्याचा मेंदू सांगत होता 80 90. 90चा वेग आल्यानंतर त्यांनी पंख तसेच ठेवले. 100 110 2000 फुटावर असल्यामुळे ते समुद्राचं पाणी असं जवळ येत चाललेलं होतं. नवं यश मिळालं, आपल्याच्याने जमलं, याचा आणखी त्याला विलक्षण आनंद झाला. आता जेव्हा समुद्राचं पाणी अशा अंतरावर आलं की देह जर नियंत्रण आता केलं नाही तर जाऊन त्या समुद्रामध्येच आपटू आपण, आणि ते या वेगामध्ये तर म्हणजे बहुधा देहाच्या चिंध्या चिंध्या होतील. म्हणून त्यांनी पंखांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मात्र त्याच्या पंखांच्या खाली डायनामाइटचा स्फोट झाल्यासारखा फटका त्याला बसला. काय होतंय कळेना. मेंदूची पिसं सुट्टी निघाल्यासारखी झाली. तो कोलमडला आणि आधी काय गरगरत येत असेल असा गरगरत येत त्या समुद्राच्या पाण्यावर आपटला. कमी वेगामध्ये पाण्यावर आपटायचा त्यावेळेला निदान ते पाणी प्रेमाने त्याला पोटात घ्यायचं, आश्रय द्यायचं. पण या प्रचंड वेगात जेव्हा सपकन त्या पाण्यावर तो आपटला तेव्हा त्या पाण्याचा झालेला होता खडक, आणि त्या खडकावर त्याचा देह पूर्ण जोरात जाऊन आपटला. जोनाथन होता तिथे खलास झाला. त्याला शेवटचं एवढं आठवत होतं की आपण त्या पाण्यावर आपटलो, बहुधा मेलो, बहुधा एक पीस असं सुट्ट जणू झालेलं, आपण काय आता काय टिकत नाही असा तो त्या पाण्यात पडला. किती वेळ गेला त्याचे त्याला माहित नाही. बराच असावा, कारण शुद्धीवर आला त्यावेळेला किनाऱ्यावर अंधार होता. लांबवर थोडे 2-4 दिवे फक्त टिमटिमणारे त्याला दिसत होते. आणि मग त्याला आठवलं की केव्हा तरी दुपारी, केव्हा तरी माध्यान्हीला सूर्य डोक्यावर आलेला होता. त्यावेळेला आपण हा 110चा वेग गाठला, पण त्याच्यातून सावरायचा प्रयत्न केला. त्यावेळेला पंखाला फटका बसला, कोलमडलो, बेशुद्ध होतो. शुद्धीवर आला तेव्हा पहिली जोनाथनला संवेदना आठवली. ती देह म्हणजे झालेला आहे भयंकर जड, सगळं अंग दुखतंय, अंगाचा एक कण एक क्षणासाठी सुद्धा असा हलवता येत नाहीये. आणि संवेदना त्याला ते सांगेपर्यंत त्याला जाणवलं की दुखणाऱ्या शरीरापेक्षा जास्ती दुःख आहे अपयशाचं. पंखांच्या वर जे पाण्याचं ओझं होतं त्या पाण्याच्या ओझापेक्षा पंखांवर ओझं जास्ती होतं. जमलं नाही आपल्याला, काहीतरी वेगळं गाठायला निघालो आणि जमलं नाही आपल्याला. अपयश आहे, अपयशाचं हे ओझं त्याच्या खांद्यावर होतं आणि तो तसाच थकलेला पाण्यामध्ये पडून राहिला. पुन्हा किती वेळ झाला कोणास ठाऊक, पण त्याच्याच अंतःकरणाच्या आतून
खोल कुठून तरी गुहेतून आवाज यावा तसा त्याला आवाज आला की बघ, सांगत होतो तुला, ज्याचे त्याचे देह आणि अस्तित्व हे ठरलेलं आहे की त्यांनी काय गाठायचं, त्याकरता तो अस्तित्वात आलेला आहे. तू ते मोडायचा प्रयत्न केलास. आई बाबा सांगतात ते काही चुकीचं नाही आहे की बाबा जोनाथन, आपण हा देह घेऊन जन्माला आलो, येताना काही नियती घेऊन आलो. त्या नियतीशी भांडत बसू नये, त्या नियतीचा स्वीकार करावा. तिने आपल्या भोवतीच्या साखळ्या आणि बंधनं चौकट निर्माण केले असेल, त्याच्यात जगावं. काहीतरी वेड्यासारखा ती तोडायचा प्रयत्न करतोयस. बाबा रे, वेगात उडणं जर अपेक्षित असतं तर नियतीने तुला बहिरी ससाण्याचे आणि खंड्याचे पंख दिले असते. पण हा विशाल देह, हा 42 इंच लांब पसरले जाणारे पंख, कसं 110 मैलापेक्षा जास्ती वेगाने त्याच्यामध्ये जाता येणार आहे? हा आवाज पटला. अपयशाच्या ओझ्यानंतर अंतःकरणातून तो अंतरात्म्याचा आवाज असावा, तसा जोनाथनला तो सांगत होता की ठीक आहे, इथपर्यंतचं तुला जमलं बाबा रे, शरणागती पत्कर. आई बाबा सांगतात त्यांची तळमळ दूर कर, घरी जा. पाण्यामध्ये पडल्या पडल्या जोनाथनने ठरवलं की खरं आहे, जरा चुकलं आजपर्यंत आपलं. आपण एक नियती घेऊन जन्माला आलो. या जन्माचा हेतू काय आणि आपल्याकडनं काय साध्य होणार आहे आधी ठरलेलं आहे. कुठे भांडत बसायचं त्याच्याशी? आता जाऊ शांतपणे घरी परत. त्यांनी मनोमन निश्चय केला की बस आता ठरलं आपलं की कळपासारखं व्हायचं. जड शरीर घेऊन तो त्या पाण्यामधून वर उठला. पाण्यामधून जसा वर उठला तसं निदान त्याला असं वाटलं की चला, जे आपल्याच्याने आपण साधना केली आत्तापर्यंत, त्याचा निदान त्यातल्या त्यात एक तर उपयोग आपल्याला झाला, तो म्हणजे पाण्यापासून कमी उंचीवर उडता येतं आता आपल्याला. 5 फुटावरूनच वर 40 फूट उठायचं तर पंखांना श्रम जास्ती आहे. गुरुत्वाकर्षण भेदून अधिक उंचीवर जायचंय. शिवाय वाऱ्याचा वेग तिथे जास्ती असणार. पण समुद्रापासून 5 फुटावर, समुद्राच्या पाण्यावर उठणारी जी हवेची झुळूक आहे त्याच्यावरच जणू शरीर तोलता येतं. चला, बरं झालं त्यातल्या त्यात तो निघाला तसा. लांबवर किनाऱ्यावर टिमटिमते दिवे दिसत होते. त्याला आठवत होतं की आता समुद्र पक्ष्यांचा बाकीचा कळप झोपी गेलेला असणार आहे. त्या कळपासारखं एक व्हायचं असं ठरवल्यावर त्याला ताण उतरल्याचीच जाणीव झाली. आजपर्यंत जड वाटायचं, आजपर्यंत वेगळी क्षितिज खुणावायची, आजपर्यंत वाटायचं 70चा वेग जमला पाहिजे. मग कोणाही जिवंत समुद्र पक्षाचा जमला नाही, आता 90 जमला पाहिजे. तो पण जमला, पण त्याच्यात टिकता येत नाहीये. समुद्र पक्ष्यांच्या इतिहासात नवी भर घातली, आणखी पुढे जाता आलं पाहिजे. बस झालं आता. ही जी जबाबदारी मनाने पत्करली ती ही सोडली आता. बस आता आपण पोटपाणी, घरगृहस्थी, आईबाबांचं ऐकणे, ते जे सांगतायत, कळपाची म्हणून जी मूल्य व्यवस्था आहे तसं आपण करू. जोनाथनला हलकंच वाटत होतं, विलक्षण निवांत, की चला आता फार ताण नाही आपल्याला. जायचं, झोपायचं, उद्या सकाळी न्याहारीच्या कळपाचा चित्कार झाला की उठायचं, कळपाच्या बरोबर निघायचं, पडावावरचे ब्रेडचे तुकडे उचलायचे, समुद्राच्या पाण्याला लागून जे मासे आलेले असतील ते पकडायचे. बस आता काही आयुष्याला चिंतेचं कारण नाही, असं आयुष्य जगत राहायचं. आणि चला, मनाला बरं वाटलं की त्यातल्या त्यात कमी उंचीवरून उडण्याची ही कला आपल्याला साध्य झाली. हे मनाला वाटत असताना तो अंतःकरणातला खोल गुहेतला आवाज त्याला सांगत होता की मूर्खा, तुझं काय चाललंय? ठरलं ना एकदा आता कळपासारखं व्हायचंय? समुद्र पक्षी पाण्यापासून 5 फुटावर उडत नसतो. समुद्र पक्षाने उडायचं तर पाण्यापासून 40 फुटावर उडायचं असतं. चल वर हो. पुन्हा जोनाथननी जड अंतःकरणाने ठरवलं की चला, एकदा ठरलंय ना आपलं सगळ्यांसारखं व्हायचं, तसं करू. तो पुन्हा वर उठला आणि निघाला किनाऱ्याच्या दिशेने. लांबवर त्याचा सराव चालू असल्यामुळे वेळ होता किनाऱ्यावर पोचायला. ते दूरवरचे टिमटिम ते दिवे, मनाला चला बरं वाटतंय, हलकं वाटतंय. नियतीचा स्वीकार केला, आता चिंतेचं कारण नाही. बरं आहे, स्वतःला त्या नियतीच्या हवाली करावं. करणारे आपण कोणी नाही. हे जे काही घेऊन आलो आपण त्याच्या सहित जगू. आपल्याकडनं जर वेगळं अपेक्षित असतं तर आपल्याला दिले असते खंड्याचे पंख, आपल्याला दिले असते बहिरे ससाण्याचे पंख. आणि त्या आकाशातून जाता जाता किनारा तर जवळ आलेला होता, पण उडता उडता जोनाथन दचकला आपल्या जागी. त्याने डोळ्यांची पिटपिट केली. अरे अच्छा, हे आतापर्यंत लक्षात कसं आलं नव्हतं? बहिरी ससाण्याचे पंख, खंड्याचे पंख छोटे केले पाहिजेत. हे असे लांब पंख घेऊन राहण्याचं कुठं बंधन आहे आपल्यावर? पंख मुळपून छोटे करून घेतले पाहिजेत. जमेल की आपल्याला?
आतापर्यंत ठरवलेले जे सगळे विचार होते, निश्चय होते, ते सगळे निघून गेले. मध्यरात्री जोनाथन पुन्हा उलटा परतला त्या कड्याकडे आणि आता त्यांनी पुन्हा एकदा सुख दुःख, यश अपयश, अंधार आणि प्रकाश याचा विचार न करता उठला. तो समुद्र सपाटीपासून 5000 फुटावर आकाशात. खाली गच्च काळशार असं समुद्राचं पाणी कळत तर होतं. दूरवरचे किनाऱ्यावरचे ते टिमटिमते दिवे पण दिसत होते. आकाशातला चंद्राचा प्रकाश आणि तो विलक्षण शीतल असा प्रकाश पसरलेला होता. चांदणं समुद्राच्या पाण्यावर उतरलेलं आणि ते चांदणं उतरल्यामुळे समुद्राच्या पाण्याचे थेंब जणू असे टपटप टपटप उडतायत पाण्यामध्ये. असं चांदणं नाचतंय समुद्राच्या पाण्यावर. हे दृश्य त्याला 5000 फुटावरून समुद्राचं दिसलं. त्याने पंख पसरले, फडफडवले, आकाशामधून 70चा वेग गाठला. 70चा वेग आल्या दिशा बदलली, चोच समुद्राच्या दिशेने केली. 80, 90, 110. 110 आल्यानंतर त्यांनी पंख मिटून घेतले आणि 120, 130, 140, 140ला त्याला जाणवलं की समुद्र जवळ आलेला आहे. आणि त्या वेगामध्ये त्याला जाणवलं की शेपटीच्या पंखाचं एक पीस थोडंसं तिरकं केलं तरी आपण ज्या वेगात येतो तसे वळून पुन्हा आकाशाकडे उठतो. मध्यरात्र पार झालेली होती. जोनाथनला विलक्षण आनंद झाला, जमला आपल्याला. उरलेली रात्रभर तो सराव करत होता. आता थकवा नाही, दमणं नाही, अपयश नाही, नियतीचा स्वीकार नाही. पहाटे समुद्र पक्ष्यांचा कळप उठला. त्या कळपामधून राखाडी रंगांच्या पंखांच्या हजारो समुद्र पक्ष्यांमधून न्याहारीच्या कळपाचा संदेश पसरत गेला आणि न्याहारीच्या कळपासाठी समुद्र पक्ष्यांचा थवा निघाला. हजारो समुद्र पक्षी जसे समुद्रात निघाले तसं पाण्यापासून 40-50 फुटावर त्या समुद्र पक्ष्यांचाच एक स्तर तयार झाला. साधनेच्या आपल्या तंद्रीमध्ये असलेल्या जोनाथनला याचं कशाचंही भान नव्हतं. 5000 फुटावरून त्याने एक उड्डाण घेतलं. उगवता सूर्य त्याला कळला आणि आपलं हे यश आता त्याच्यावर नियंत्रण मिळवावं पंखांच्यावर म्हणून त्याने आकाशातून उड्डाण घेतलं. वेग गाठला आणि 140, 150, आता 214 पर्यंत त्यांनी स्पर्श केला. 214च्या वेगाला मात्र त्याला जाणवलं की याहून अधिक हा देह घेऊन आता वेग गाठता येणार नाहीये. कारण देहाचं वजन आणि प्रचंड वेगाने आकाशातून खाली येत असताना जो उलटा वाऱ्याचा प्रवाह आहे ह्याचा जो मेळ बसतो तो आता का असा काही आहे की याहून अधिक 214 वेगाने तो सूर मारत खाली येत असताना त्याचा मेंदू त्याला सांगत होता की म्हणजे एका क्षेत्राचं टोक तर आपण गाठलं, आता याच्याहून अधिक नाही. आता ही देहाची मर्यादा आहे. पण चलो ते तर आपल्याला जमलं. 214 म्हणून त्या 214चा वेग गाठण्याकरता पुन्हा पुन्हा सराव करताना जोनाथन 5000 फुटावर आकाशात उठला. सपकन त्यांनी सूर मारला. 140, 50, 60, 200, 210, 214. एका क्षणाला त्याला अचानक लक्षात आलं की मध्ये समुद्र पक्ष्यांचा न्याहारीच्या कळपाचा स्तर आकाशामध्ये बरोबर आपल्यामध्ये येतोय. आपण त्याच्यावर धडकणार. आता नियंत्रण करता येणार नाही. ते अंतर आता असं काही आहे की शेपटीचं पीस वळवलं जरी तरी जाऊन रपकन कुठेतरी कोणावर तरी आपटणार. जोनाथनला वाटलं सगळं यश क्षणिक ठरणार. आता जे होईल ते होऊ द्यात म्हणून त्यांनी डोळे मिटले आणि मग त्या एकाच सकाळी आश्चर्य वाटावा असा चमत्कार घडला. समुद्र पक्ष्यांच्या संपूर्ण कळपामधनं सरसरत जोनाथन खाली आला पण त्याच्या वाटेत कुठलाही पक्षी आला नाही, धडक झाली नाही. आणि त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं की पाणी आता अगदी जवळ आलेलं आहे. पंख वळवले, दिशा वळून जोनाथन पुन्हा आकाशामध्ये उठला. त्याला माहित होतं सगळ्या कळपांनी हे दृश्य पाहिलेलं आहे. सगळ्या कळपांनी एक समुद्र पक्षी 214 मैलाच्या वेगाने सूर मारू शकतो हे दृश्य सगळ्या कळपांनी पाहिलेलं आहे. पण ते कळपांनी पाहिलं असेल विसरला आणि त्या कड्याच्या पोटामध्ये उरलेला सगळा दिवस त्याच्या साधनेमध्ये तो निमग्न झाला. ठीक आहे, 214 जमलं, आता त्यामध्ये नियंत्रण जमायला पाहिजे. मग त्याला लक्षात आलं की असा सूर मारला आणि पंख जे आपले मिटून घ्यायचे आणि एक छोटी फक्त 4 पिसं बाहेर ठेवायची. ती पिसं थोडी जरी हलवली, डाव्या बाजूचं हलवलं तर आपण वळतो, उजव्या बाजूचं हलवलं वळतो, शेपटीची हलवली तर आपण आकाशामध्ये जातो किंवा जोरात खाली जातो. आणि शेपटीची एकाडेक पंख असे एकमेकात हलवले आपसात तर गरगर 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 शरीर असं सगळं फिरत आकाशातनं जातं. समुद्र पक्ष्यांच्या इतिहासामध्ये एरोबॅटिक्सचा जन्म झाला. आकाशामध्ये उड्डाणं, कोलांट्या उड्या हे आत्तापर्यंत समुद्र पक्षी करत नव्हते. त्या दिवसभरातल्या साधनेमध्ये जोनाथनला लक्षात आलं आत्मसंयमन, नियंत्रण. साधना करत असताना जे नियंत्रण येतं त्यातून आपल्याला हे कळत जातं. संपूर्ण दिवसभर तो सराव करत होता. संध्याकाळ झाली.
सूर्याचा अस्त झाला. कळपाचे सगळे समुद्र पक्षी परत आले. जवळजवळ त्यांची झोपायची वेळ झाली. रात्रीचं खाणं झालं असेल. मग जोनाथनच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे कळपाकडे आपल्याला परत जायला पाहिजे. अंधार तर झालेला होता. कळपाला आता सांगायचं आहे की जाऊन मला हे जमलंय आणि हे बघा मला जमलं तर तुम्हाला पण जमेल. मी काय एकटा कोणी असं आकाशातनं पडून गेलो असं नाहीये. आणि मी आकाशातनं पडलेलो असेल तर आपण सगळे आहोत. चला आपण सगळे मिळून बदलूया. म्हणून रात्र झालेली तो परत आला. कळपाचा किनारा जसा जवळ आला तसं त्याला जाणवणं चालू झालं की बहुधा सगळा कळप जमलाय एकत्र आणि अजून जागे आहेत, आज झोपले नाहीत. जोनाथनला आधी आश्चर्य वाटलं, पण मनातलं आश्चर्य संपेपर्यंत लक्षात आलं की ते बहुधा आपली वाट पाहत आहेत. जोनाथनचं मन त्याला सांगत होतं की बरोबर आहे, सकाळी त्यांनी पाहिलेलं आहे दृश्य. त्यांना माहिती आहे, आईबाबांनी सांगितलेलं असणार बाकीच्यांना. आणि त्यांनी हे आकाशातून येणारा हा जणू सूर्याचा तुकडा निघालाय सरसरत, तो आपल्यातलाच आहे का, केवढा सगळ्यांना आनंद असणार आहे. चला सगळ्यांना सांगायचं आहे. समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीमधला नवा अध्याय सुरू करायचा आहे आपल्याला. म्हणून तो किनाऱ्यावर उतरला. किनाऱ्यावर उतरला तसं त्याला लक्षात आलं की खरं आहे, सगळा कळप त्याची जणू वाटच पाहत होता. अलगद तो एकही मातीचा वाळूचा थेंब कण न उडवता उतरतोय तसा कळपाच्या श्रेष्ठींचा आवाज त्याच्या कानावर गरजला. जोनाथन, कळपाच्या मधल्या वर्तुळामध्ये उभा राहा. एक क्षणभर जोनाथनही दचकला की अरे हे जरा फार होतंय. कळपाच्या मधल्या गोलात उभा राहा चे अर्थ दोनच. एक, ज्याला शिक्षा करायची कळपाच्या वतीने त्याला आधी सुनावलं जायचं की मध्ये गोलात उभा राहा. आणि दुसरं, श्रेष्ठी जेव्हा ठरवायचे की नेतृत्व आपल्याकडनं, कळपाचं नेतृत्व आता नव्या तरुण कोणाच्या तरी हवाली करू, त्यावेळेला ते श्रेष्ठी समारंभ भरून एकत्र जमून सर्वांना सांगायचे. आणि मग ज्याची निवड करायची आहे त्याला सांगितलं जायचं की कळपाच्या मध्ये जे वर्तुळ केलंय तिथे उभा राहा. जोनाथनच्या डोक्यातच आलं नाही की काही शिक्षा असेल, गैर असेल. बरोबर, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि बहुधा श्रेष्ठी आता ठरवतायत की जोनाथनकडे कळपाचं नेतृत्व सोपवायचं. मनामध्ये संकोच होता. त्या संकोचापोटी जोनाथन मनात म्हणलाच की मला काय नेतृत्व वगैरे काही नकोय. थोडंसं जे माझ्याच्यानी जमलं ते सगळ्यांना सांगायचंय आणि म्हणायचं की चला सगळे मिळून आपण या समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीचं उत्थान घडवून आणू. असा डोक्यात विचार करेपर्यंत पुन्हा एकदा श्रेष्ठींचा आवाज कराडला. जोनाथन, शरम बाळग आणि सुनावली जाणारी शिक्षा ऐकण्यासाठी मधल्या वर्तुळामध्ये उभा राहा. आता मात्र अत्यंत अनपेक्षितपणे जोनाथनला वाटलं असा लोखंडी गज कोणीतरी आपल्याला आपल्या पंखांच्या खाली, मानेच्या खाली सापकान मारलेला आहे. कोलमडल्यासारखं झालं जोनाथनला. शिक्षा आणि शरम. आणि काही कळायच्या आत जोनाथननी म्हणायला सुरुवात केली की अरे बंधूंनो, हा आपला सगळा समाज मला शिक्षा कशाची, तुम्ही पाहिलंय का नाही. तो काही बोलेपर्यंत आवाज काढायला, गप्प बैस, आपलं बंधुत्वाचं नातं तुटलंय. बंधूंनो कोणाला म्हणतोयस. ज्या वेळेला कळपाच्या मध्ये उभा राहा असा आदेश केला जातो त्यावेळेला समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीचा संकेत आहे की बोलायचं नसतं, उलटा प्रतिवाद करायचा नसतो, युक्तिवाद करायचा नसतो. गप्प मान खाली घालायची, त्या वर्तुळात उभं राहायचं, सांगितली जाणारी शिक्षा सोसायची. त्याच्याऐवजी जोनाथनने सांगायला सुरुवात केली तळमळीने की अरे असं काय करताय, तुम्ही पाहिलं नाही का आपण काय केलं ते. हे बघ मला हे जमलेलं आहे आणि जरा ऐका, जरा माझं बंधूंना ऐकून तर घ्या. पुन्हा श्रेष्ठींचा आवाज काढला, गप्प बैस, बंधुत्वाचं नातं तुटलंय, तुला असलेली शिक्षा एकांताच्या त्या कड्याच्या पलीकडे, तुला एकांतवास, बहिष्कृत, आजपासून तुला समुद्र पक्ष्यांच्या समाजातून बहिष्कृत करण्यात येतात. प्रतिवाद करायचा नसतो तरी जोनाथन उत्स्फूर्तपणे बोलून गेला की असं काय गुन्हा काय की जीवनाचा अर्थ शोधला, वेगळी वाट पत्करली आणि सांगतोय की बाबांनो मला एकट्याला नाही, आपण सगळे मिळून करा. पुन्हा तो जो श्रेष्ठीचा आवाज होता तो कडाडला की सांगतो तुला, पण जास्ती बोलू नको, तुला बहिष्कृत केलेलं आहे. कारण तुझ्या वागण्यामुळे कळपाचं स्थैर्य धोक्यात येतं. तू निघालास जीवनाचा अर्थ शोधायला, पण आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जीवन अज्ञेयही आहे आणि अज्ञातही आहे. तू म्हणतोस मला जीवन जाणून घ्यायचं, हे बंड आहे, हा विद्रोह आहे. आपण जन्माला का आलो माहित नाही आणि मरेपर्यंत जगायचं असतं एवढंच माहिती आहे. पण तू निघालास त्याचा अर्थ शोधायला, त्यांनी कळपाचं सगळं स्थैर्य धोक्यात येणार आहे.
तुझ्या वागण्याकडे पाहून कळपातलं कोणीतरी म्हणणार की मला पण असं करायचंय, मग उठायचं असतं, कळपाचं समूहशास्त्र वापरायचं असतं, न्याहारीला जायचं असतं. तू म्हणतोस की मला जीवन जाणून घ्यायचंय, कळपाचं शास्त्र म्हणतं जीवन अज्ञेय आहे. नुसतं अज्ञेय नाही तर ते अज्ञात आहे. ते जाणून घेऊ, नवी क्षितिज गाठू हे म्हणणं हाच कळपाविरुद्धचा बंड आहे. चल चालता हो, तुला बहिष्कृत केलेलं आहे. आणि कळपाला आदेश सुटला श्रेष्ठींचा की जोनाथनच्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवायचे. त्याच्याशी बोलणं तर सोडाच, जोनाथनकडे साधा जो बघेल त्याला सुद्धा कळपातून बहिष्कृत करण्यात येईल. संपूर्ण कळपाने जोनाथनकडे पाठ वळवली. जोनाथनला माहिती होतं की त्या कळपामध्ये त्याचे आईवडील पण आहेत, त्यांच्या जीवाची तगमग पण असणार आहे. पण कळपाच्या विरुद्ध जाता येण्याची ताकद नसते. आपण एकटे पडलो. जोनाथनला लक्षात आलं की ठीक आहे, आता काय जायचंय आपल्याला, बहिष्कृत आहोत. जी साधना करायची ती एकटेपणाने करायची. मनाशी खंत आणि दुःख वाटत असतानाही शांत चित्त करून जोनाथननी पंख उचलले आणि त्या मध्यरात्री तो कळपापासून निघून गेला. दूरवरचा एक कडा, त्या कड्याच्याही पलीकडे समुद्राच्या पोटामध्ये दंतूर किनाऱ्याला लागून हा एकांत. जोनाथन एकटा तिथे निघून गेला. जोनाथनला खंत एकटा होता याची नव्हती. जोनाथनला खंत कळपाने आपलं ऐकलं नाही याची सुद्धा नव्हती. एकाकीपणाची सवय जोनाथनला होतीच. त्याला उलट दुःख वाटत होतं की जीवनाच्या कोणत्या मोठ्या शक्यता आपण खुल्या केल्या होत्या आणि बस आपली असलीच इच्छा या आयुष्यातली आता तर ती होती की त्या सगळ्यांना सांगू आणि म्हणून चला आपण बदलू चित्र आपलं हे. त्याऐवजी त्यांनी आपल्याला फेकून दिलं, जाऊ दे आपण आपली साधना करू. म्हणून त्या एकांत साधनेमध्ये जोनाथन घडून गेला. मग ती साधना करत असताना त्यांनी उड्यांचे, एरोबॅटिक्सचे वेगवेगळे प्रकार शोधून काढे. उलटं कसं उडायचं, आकाशामध्ये वर्ण खाली येताना सावकाश फिरत फिरत 16 फेऱ्या मारत खाली कसं यायचं, तो असा आकाशातून आलेला बाण समुद्रामध्ये मारल्यासारखा. त्यामुळे जोनाथनला तर कौशल्य प्राप्त झालं की समुद्रात जास्ती खोलवर असणारे मासे, जे जास्ती आकाराला मोठे आहेत, जे जास्ती पौष्टिक अन्न आहे, ते पण सूर मारून कसं पकडायचं. जोनाथनची ही खंत तर वाढली. पोटापाण्याच्या मार्गाला लागलेला हा सगळा समुद्र पक्ष्यांचा थवा हा काय संधी घालवतोय. अरे पोटापाण्याची साधना सुद्धा यामुळे जास्त चांगली करता येईल रे, आपण सगळे मिळून तपस्या करूयात. पण सांगता येणार नव्हतं. आता त्यास जे करत होता त्याचा उपयोग जोनाथनला एकट्याला. आता प्रश्न भुकेचा नव्हता, त्याला जास्ती चांगलं अन्न मिळणार होतं. आता प्रश्न, आकाश कुंद झालंय, ढग आलेत, धुका आहे, पावसाची रिपरिप आहे. आणि अशा वेळेला जेव्हा उरलेला समुद्र पक्ष्यांचा थवा भिजलेले कुडकुडते पंख घेऊन पंखांवरची माती झटकत त्या समुद्र किनाऱ्यावर असेल, त्यावेळेला जोनाथन ढगांच्याही वर उठायचा. उंच स्वच्छ आकाशामध्ये त्याला जेव्हा जाणीव असेल की खाली वातावरण कुंद, एकही समुद्र पक्षी हलू शकत नाही, अशा वेळेला आपण त्याच्या वर उठलेलो आहोत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये एका खुल्या वेगळ्या आकाशामध्ये आपण विहार करतो. दुःख एवढंच की हे सगळ्यांना सांगता नाही येत. असा किती काळ गेला, अशी किती साधना झाली, जोनाथनला कळलं नव्हतं. एका दिवशी सकाळच्या वेळी त्या उपड्या घुमटाच्या खाली स्वतःची साधना आकाशामध्ये करत असताना अचानक जणू त्या घुमटांनी ठरवलेली जी क्षितिजाची दिशा असेल ती दिशा भेदून कुठले तरी 2 समुद्र पक्षी जणू कुठल्या तरी वेगळ्या मितीतून आल्यासारखे असे आले आणि काही काळाच्या जोनाथनच्या शेजारी आले. जोनाथननी त्यांच्याकडे एक क्षणभर पाहिलं. या 2 समुद्र पक्ष्यांचे पंख विलक्षण शुभ्र होते. त्या 2 पक्ष्यांचे डोळे चकाकत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत असं स्मितहास्य होतं. जोनाथननी काही काळाच्या आत त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. झपकन आकाशातून दिशा बदलली, प्रचंड वेग वाढवला त्याने. त्याच्या शेजारचे पंखांच्या टोकाला आपल्या पंखांचं टोक लावून उडत असलेले जे 2 समुद्र पक्षी होते, हे तितक्याच सहजपणे त्यांनी पण सूर मारला, वेग बदलला. जोनाथनच्या शेजारून त्याच्या बरोबरीने आले. जोनाथन एका क्षणाला चटकन आपला वेग आवरला आणि जवळजवळ एका जागी असा स्थिर झाल्यासारखा मंद वाहणाऱ्या वाऱ्यावर तोललेलं संपूर्ण शरीर, पंखांच्या खालनं फक्त वारं वाहत आहे असं तोललेलं, तितक्या सहजपणाने या दोन्ही समुद्र पक्ष्यांनी पण आपले पंख तोलले. टोका अजून टेकलेलीच होती. ते पण जोनाथनच्या शेजारी एका जागी थांबले.
जोनाथननी सरसर 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 कोलांट्या मारल्या. या दोघांनी त्याच्या शेजारनं कोलांट्या मारल्या. जोनाथन उलटा 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 होत समुद्राकडे उतरत आला. हेही दोघं तसे आले. जोनाथनने आकाशातून 16 टप्प्यांचा गरगर 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 गोल करत यायचं. हेही दोघं आले. मग एका क्षणाला जोनाथन किनाऱ्यावर उतरला. त्यांनी सुस्कारा सोडला आणि या दोघांना विचारलं, ओके ठीक आहे, कोण आहात तुम्ही? म्हणजे जणू मनामध्ये आपली परीक्षा पास, कोण आहात तुम्ही? या दोघा विलक्षण शुभ्र पांढऱ्या शुभ्र पंखांच्या आणि तेजस्वी डोळ्यांच्या पक्ष्यांनी त्याला सांगितलं की आम्ही तुझे बंधू आहोत. तुझी इथून जायची वेळ आली, तुला न्यायला आलो. तर जोनाथन गडबडून गेला आणि म्हणाला, कसले बंधू? माझं कोणी बंधू नाहीत, माझा कोणी कळप नाही, आणि कुठं न्यायला आला तर कुठले माझ्या इथले दिवस संपले? मग हे दोघं म्हणाले की बघ, इथे शिकण्याचं आहे ते तुझं पूर्ण झालं. तुला आता एका जाणीवेच्या वेगळ्या स्तराला जायचंय आणि वेगळ्या विश्वामध्ये जायचंय. तिथे तुझे गुरुबंधू वाट पाहतात आणि तुला आम्ही तिथे न्यायला आलेलो. पुन्हा जोनाथननी प्रश्न विचारला की कसली जाणीव, कसला स्तर, आणि काय नवीन शिकायचं झालं ना माझं? आता हे 214 पार नाही करतायत, ही मर्यादा मला कळली. ते दोघं स्मितहास्य करत त्याच्याकडे पाहत उभे राहिले. आणि आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये जे घडलं होतं, पुन्हा पुन्हा झालेलं होतं, ते जोनाथनचं पुन्हा एकदा झालं. ते म्हणजे अंतःकरणाच्या खोल तळातून हा ज्ञानाचा स्वच्छ सूर्यप्रकाश उगवल्यासारखा प्रकाश. काय रे हो, कसं काय आपण म्हणतो की शिकणं संपलं? शिकणं संपत नसतं, ते अनंत आहे. आपण ज्या मितींच्या विश्वामध्ये राहतो तिथलं शिकणं संपलं. पण हे जे म्हणतायत की आता तुझा कळप अशीच साधना करणारी तिथे तुला घेऊन जायला आलो, जोनाथननी त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवले. मनांचा संवाद झाला. तिघही हसले आणि होते त्या भूमीवरून त्या तिघांचंही उड्डाण झालं. ज्या आकाशाच्या घुमटाखाली जोनाथन जगत होता ती मिती पार झाली. आकाशामागून आकाश, क्षितिजा मागून क्षितिज पार करत गेले. शेजारून हे दोघंही जोनाथनच्या उडत होते. उडत असतानाच जोनाथनच्या लक्षात आलं की आपल्या काळपट राखाडी पंखांचा रंग सुद्धा हळूहळू हळूहळू बदलत चाललाय. तो बदलत गेला. ज्या विश्वामध्ये त्यांना प्रवेश करायचा होता तिथे पोचेपर्यंत शेजारच्या 2 समुद्र पक्ष्यांनी इतक्यात जोनाथनच्याही पंखांचा रंग झाला पांढरा शुभ्र. जोनाथनचं मन त्याला सांगत होतं की आपण स्वर्गात जातो. कारण ज्या विश्वात आपण जगतो त्याच्या पलीकडचं कोणतं तरी विश्व, आपण साधना केली, तपस्या केली, एकाकीपण सोसलं, आता आपल्याला स्वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे. तो ज्या विश्वात पोचत होता तिथे हिरवगार, शांत, शीतल असं जंगल होतं. दंतूर समुद्र किनारा होता. थोडे काही समुद्र पक्षी आपापल्या ठिकाणी बसलेले आहेत असं चित्र होतं. आकाशातून अजून उतरायच्या आतच या मितीच्या विश्वामध्ये त्यांनी प्रवेश केला. तसं आकाशातच जोनाथनला जाणवलं की या थोडे जे आहेत त्यांनी मिळून आपलं स्वागत केलंय. कुठे शब्द नव्हते, कुठे जोनाथन या नव्या विश्वात तुझं स्वागत आहे हे नव्हतं, पण मनांचा मनांशी संवाद होता. जणू ये हृदयीचे ते हृदयी घातले. त्याला शब्दांची आणि आवाजांची गरज नव्हती. जोनाथनला उतरायच्या आधी जाणवलं की आपलं इथे स्वागत झालंय. आणि हो, आपल्यासारखा विचार करणारे थोडे जण आता इथे आपापली साधना करतात. त्यांचं साधनेच्या ज्या मार्गावर विलक्षण प्रेम आहे त्या मार्गाने ते आपापली साधना करतात. आपापली साधना करत असताना ते आपल्याला म्हणतात की तुझं स्वागत आहे. आकाशामध्ये अजून असताना जोनाथनने डोळे मिचकवले. जोनाथन म्हणला, अरे हा कसला आलाय स्वर्ग? हा स्वर्ग? स्वर्ग त्याची स्वर्गाविषयीची कल्पना काहीतरी. हा कसला आलाय स्वर्ग? फार तर काय, आता आपण आणखीन वेगाने 214च्या ऐवजी 250, 300, कधीतरी 700. तो मनाला विचारत होता की कसला झाला स्वर्ग? असं म्हणेपर्यंत तो किनाऱ्यावर उतरला. हे 2 पक्षी शेजारून त्याचं स्वागत करत निघून गेले. समोर या नव्या विश्वातले जोनाथनचे गुरुदेव होते. आणि जोनाथन काही म्हणायच्या आत हे जोनाथनचे गुरुदेव म्हणाले की तुझ्या मनात प्रश्न येणं चालू झालं की नाही? मग हा स्वर्ग नाही आहे, पण प्रश्न आले ना, आता शिकायला सुरुवात कर. मग त्या गुरुदेवांनी त्याला उड्डाणाचे वेगवेगळे प्रकार शिकवणं चालू केलं आणि सांगितलं की बा, हा तुझा गुरुबंधू सुलिवन, हा तुला या विश्वातले उड्डाणाचे वेगवेगळे प्रकार शिकवेल आणि तुझी साधना, तुझी तपश्चर्या तू चालू ठेव. उड्डाणाचे आणखी वेगवेगळे प्रकार, आत्तापर्यंत कल्पना केली नव्हती असे प्रकार, देहातल्या आधीच्या असलेल्या मर्यादा दूर झालेल्या आहेत
त्या ओलांडून आता पलीकडच्या नव्या विश्वामध्ये सुद्धा आपण जातो, हेही त्याला लक्षात आलं. पण साधनेचे असे अनेक दिवस गेल्यानंतरही त्या मितीच्या विश्वातही जोनाथनला जाणवणं चालू झालं की अरे हे कुठे, पुन्हा इथली एक मर्यादा आहे. मनाशी जोनाथन आश्चर्य करत होता की आपल्याला कोणी सांगितलं की स्वर्ग म्हणजे जिथे मर्यादा नाही. म्हणून एका संध्याकाळी गुरुदेवांच्या भोवती आपापली साधना करणारे 10-12 असे शुभ्र पक्षांचे तेजस्वी डोळ्यांचे समुद्र पक्षी जसे जमलेले असतील तसा चाचरत चाचरत जोनाथन पुढे सरकला आणि गुरुदेवांना म्हणाला, गुरुदेव प्रश्न विचारायचा, जरा विचारू का? गुरुदेव मनात हसले, म्हणाले विचार प्रेमाने. त्यांच्या नजरेमधून सुद्धा प्रेम पाझरत असावा असं होतं. विचार जोनाथन, विचार. तो म्हणाला, गुरुदेव हा स्वर्ग नाही. मला वाटलं आपण जी तपश्चर्या करणार आहोत त्याच्यात कुठेतरी अशा ठिकाणी जाणार की जिथे आपण स्वर्गामध्ये पोचणार आहोत. गुरुदेव म्हणले बरोबर आहे, पण स्वर्ग काय अशी तुझी समजूत आहे? स्वर्ग म्हणजे वेग आहे? स्वर्ग म्हणजे कुठला आकडा आहे? तू जर वेगाला स्वर्ग समजायला लागलास तर कितीही वेग गाठला तरी तो काहीतरी आकडा आहे. ते जोपर्यंत मोजता येतं, ते जोपर्यंत परिमेय आहे तोपर्यंत त्याला मर्यादा आहे आणि त्याला शेवट आहे. स्वर्ग हे कुठलं स्थळ नाही की जे 3 मितींनी मोजता येतं. जे 3 मितींनी मोजता येतं त्यालाही मर्यादा आहे, मग ते स्थळाचा विस्तार कितीही असो. आणि जोनाथन स्वर्ग म्हणजे काळही नाही, कारण काळही या स्थळाबरोबर चालतो. काळाला स्वतःची मर्यादा आहे. स्थळाच्या पलीकडे, 3 मितींच्या पलीकडे, ही जी 4थी मिती आहे काळ नावाची, त्याच्याही पलीकडे असं जे स्थलातीत आणि कालातीत आहे तो स्वर्ग आहे. जोनाथन स्वर्ग म्हणजे पूर्णत्व. स्वर्ग म्हणजे आपण आपल्याला ओळखून जे क्षेत्र निवडू त्याच्यामध्ये साधना करत पूर्णत्वाचं टोक गाठणे. स्वर्ग म्हणजे बुद्धिमत्ता, स्वर्ग म्हणजे उत्तमता, स्वर्ग म्हणजे प्रतिभा. पण ही सतत करत राहायची असते. तो करत राहा. हे बोले बोलेपर्यंत गुरुदेवांनी डोळ्याची पापणी लवायच्या ते जिथे बसलेले होते तिथून ते एकदम दिसेनासे झाले आणि लांब दुसऱ्या एका खडकाच्या पोटामध्ये जोनाथनला ते बसलेले दिसले. तिथे बसलेले दिसत आहेत त्यावेळी जोनाथन पापणीला होते तो पुन्हा एकदा तिथनं गुरुदेव अदृश्य झाले आणि समोर जिथे बसलेले होते तिथे आले. जोनाथननी पापण्यांची फाडफाड फाडफाड पिटपीट पिटपीट अशी चालू ठेवली. म्हणले हे तुम्ही काय केलं, हे काय केलं तुम्ही, हे मला असं शिकायचंय. गुरुदेव हसले, म्हणले बरोबर आहे, तुझी शिकण्याची जी आस आहे ते शिकायचं. जोनाथन बाकीचे प्रश्न सगळे विसरून गेला. गुरुदेवांना म्हणला मला जमेल का, मला हे काय झालं, तुम्ही एकदम इकडून तिकडे तिकडून इकडे, मला असं करायचंय, जमेल का? गुरुदेव म्हणले अर्थातच जमेल, का नाही जमणार, जमेल की. कसं जमेल, कसं जमायचं त्याची गुरुदेवांच्या मते कला एकदम सोपी होती. गुरुदेव म्हणाले की पंखांच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हा 42 इंचांचा देह म्हणजे आपण नाही, आपण आहोत त्या देहामधलं चैतन्य. पण जोपर्यंत आपण त्या देहात स्वतःला मर्यादित मानतो तोवर ह्या मर्यादा आहेत. उड्डाणाचं हे नवं पूर्णत्वाचं टोक तुला गाठायचं असेल तर त्या देहाच्या पलीकडे जाणे, स्थलाच्या पलीकडे जाऊन इथे असणे आणि कालाच्या पलीकडे जाऊन आत्ता असणे, जीवन आणि त्याचा क्षण, ज्या विश्वाच्या चैतन्याचे आपण अंश आहोत तो जाणून घेणे म्हणजे इथे आणि आत्ता, स्थलातीत आणि कालातीत होणे, या देहांच्या मर्यादांच्या पलीकडे जाता येणे. तर त्याच्यासाठी हे बा असा स्थिर बैस, डोळे मीठ आणि चित्त पूर्ण एकाग्र करून तुझी साधना चालू ठेव. चित्ताला संदेश पाहिजे की आपण म्हणजे हा देह नाही. ऐकलं ते जोनाथनला काय फारसं काय कळलं नाही, पण गुरुदेव म्हणत होते तेवढं त्याला पटलं की चला तुम्ही म्हणताय ना, थांबतो ना असा स्थिर, काय बिघडतंय, म्हणतो ना मनाला, करतो ना चित्त स्थिर. तसं त्यांनी केलं. किती काळ झाला सुलिवन बरोबर असायचा, मोकळ्या वेळात ते गप्पा मारायचे, पुन्हा दोघं आपापली साधना करायचे. एक दिवस जोनाथननी डोळे उघडले तर अचानक त्याला दिसलं की कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात आपण होतो. ते वेगळं विश्व म्हणजे ज्याचं आकाश हिरवं आहे, ज्यामध्ये तांबूस रंगाचे 2 सूर्य आहेत आणि ज्यामध्ये पाण्यामधून झाडं उगवलेली आहेत वर. एक क्षणभर त्यांनी डोळे उघडले आणि त्याला काय कळेच ना की हे काय झालं, आपण इथे कुठे येऊन पोचलो. मेंदू मधला तो गोंधळ
त्याला कळतोय त्यावेळेपर्यंत त्याला दिसलं की शेजारी गुरुदेव आहेतच. म्हणून त्यांनी विचारलं की हे काय गुरुदेव, हे काय झालं नाही, शेजारी कोण, तुम्ही कसे काय इथे, आपण कुठे आलो, हे 2 सूर्य काय, हे हिरवा आकाश काय, पाण्यातून उगवणारी झाडं काय आहेत, आपण कुठे आलो. उत्तर न देता गुरुदेव त्याच्याकडे बघत बसलेले होते. हसले आणि त्यांच्या हसण्यात जोनाथनच्या लक्षात आलं की अरे चा, आपण जी साधना करत होतो त्यामध्ये विचारांच्या विश्वामध्ये जाता येणं म्हणजे देहाच्या मर्यादांच्या पार, त्यात आपण हे विचारांचं विश्व निर्माण केलं होतं की मला असं विश्व की जिथे 2 सूर्य आहेत, आकाश हिरवं आहे आणि पाण्यामधून झाडं उगवत आहेत, तशा विश्वात मी पोचलो. की मनात तो विचार, मनात तो चित्र आलं, ते चित्र समोर आणि मी त्या विश्वामध्ये आलो, हे जोनाथनच्या लक्षात आलं. आत्तापर्यंत जोनाथन आणि गुरुदेवांचा संवाद मनांनी होत असे हे विसरून जोनाथन ओरडला, जोरात ओरडला, चोच वापरून ओरडला की अरे च्या, जमतं की. गुरुदेव हसत त्याच्याकडे बघत होते. म्हणले म्हणजे तुला काय वाटलं, जमतं ना. आपण नेमकं काय करतो आहोत हे जेव्हा माहीत असतं तेव्हा जमतंच. आणि तुला समजलं का तू काय केलंस ते, तुला आत्ता जमलं देहाच्या मर्यादांच्या पलीकडे जाणं. या क्षणासाठी का विना तुला जमलं की त्या मूळ विश्व चैतन्याचे आपण अंश आहोत. तो जो आद्य ईश्वरीय समुद्र पक्षी असेल त्याचेच आपण अंश, तू आहेस, मी आहेस, असेच आपण आहोत. आणि ते तुला कळलं. सगळी तपश्चर्या चालू असताना जोनाथनला हळूहळू जाणवत गेलं की कुठलं तरी एक पूर्वीचं आपला जन्म होता, एक विश्व होतं, एक किनारा होता. त्यावेळी आपले पंख राखाडी रंगांचे होते, तिकडे हजारो समुद्र पक्षी होते. ते असे सकाळी हे विसरत चालला तो, या स्मृती मागं पडत चालल्या, विरत गेल्या आणि मग उरलं ते एक प्रसन्न असं त्याचं साधनेचं विश्व. विचारांच्या मितीमधलं उड्डाण जमल्यानंतर गुरुदेव त्याला म्हणाले की आता तुला जे जमायला पाहिजे जोनाथन ते आहे प्रेम आणि करुणेच्या प्रांतातला विहार. अस्तित्वाची ही मिती फार वेगळी आहे. ती 3 मिती स्थळांच्या, त्याला जोडलेली 4थी काळाची, याही पलीकडे जाणाऱ्या विश्वाच्या कोणत्या तरी 12 मिती असाव्यात, त्याच्या पलीकडची आहे. मन काय, बुद्धी काय, चित्त काय, पण या सर्वाकडे अलिप्तपणे पाहत अस्तित्वाचं कोडं समजून सर्व जीवमात्रांच्यावर प्रेम करता येणे, अंतःकरण करुणेने उथंबलेलं असणे. आणि ती करुणा म्हणजे दया नाही आहे, ती करुणा म्हणजे समज आहे. दुसऱ्या अस्तित्वाच्या चित्तात शिरून तो कसा वागतो, का वागतो, त्याची सुखदुःख कोणती, ती माझी सुखदुःख आहेत, ही समज आहे. तर जोनाथन, उड्डाणाचा तुला आता जो प्रकार शिकायचा तो हा प्रेम आणि करुणेच्या मितीमधलं उड्डाण तुला आता शिकून घ्यायचंय. अलीकडचं तुझं सगळं झालं. असं बोलत असताना गुरुदेवांचं शरीर होतं त्या जागी कंप पावायला लागलं. तो कंप जसा वाढत गेला तसं जोनाथनला की त्यांचा पांढरा शुभ्र देह असा विरत विरत चाललाय आहे, तिथे पारदर्शक होत चाललेला आहे. जोनाथन ओरडला की गुरुदेव हे काय करताय. त्या देहाचा कंप आणि पारदर्शक होत चाललेला देह असताना गुरुदेवांनी शेवटचंच त्याला सांगितलं की जोनाथन, चर्मचक्षु जे सांगतायत त्यावर विश्वास ठेवू नको. सत्य चर्मचक्षूंना कळतं त्याच्या पलीकडे आहे. माझ्याच्याने तुला जे द्यायचं होतं ते माझं इथलं काम संपलं. आता मलाही एका वेगळ्या मितींच्या विश्वात जायचंय. पण हे लक्षात ठेव, देह संपूर्ण दिसेनासा होईपर्यंत गुरुदेवांच्या तोंडातलं शेवटचं वाक्य होतं, जोनाथन, प्रेम आणि करुणेच्या प्रांतातलं तुझं उड्डाण विसरू नकोस. आणि हे वाक्य संपलं आणि गुरुदेव होते तिथे दिसेनासे झाले. जोनाथन जड अंतःकरणाने थांबला. शेजारी सुलिवन होता. म्हणाला, जोनाथन आता आपल्याला पुढची साधना करायची. जोनाथन एक जड सुस्कारा सोडला आणि सुलिवनच्या बरोबर आकाशात उड्डाण घेतलं आणि त्यांचं पुढची जी आणखी साधना आहे ती चालू राहिली. की पुढची साधना जसा जोनाथन करत होता, जसे दिवस जाऊ लागले तसं हळूहळू हळू जुन्या आयुष्यांच्या स्मृती त्याच्याकडे परत यायला लागल्या. जोनाथनला आठवायला लागलं की अरे आपण विसरलो, आपण तो कडा, त्या कड्याच्याही पलीकडे असलेले हजारो समुद्र पक्षी, त्यांचे राखाडी पंख आणि जीवनाचा केवढा मोठा जो अर्थ आहे तो त्यांना समजलेला नाहीये. जोनाथनला वाटायला लागलं की आपल्याला परत गेलं पाहिजे, त्या विश्वामध्ये आपल्याला परत गेलं पाहिजे. एक दिवशी गप्पा मारता मारता मनांनीच तो सुलिवनला म्हणाला की सुलिवन, तो आधीच्या माझ्या आयुष्यातला जो कडा आहे ना तो मला बोलवतोय रे, तो मला
कुठला तरी असाच बंडखोर समुद्र पक्षी त्याला कळपाने बहिष्कृत केलेला असणार आहे. मला तिथे जावंसं वाटतंय. सुलिवन म्हणाला, काय वेडा आहे का काय? असा कसा तू विचार करतोयस? जे त्या सगळ्या साखळ्यांच्या मध्ये गुंतलेले आहेत आणि चिखलामध्ये लडबडलेली त्यांची जीवन आहेत, त्यांना नकोच आहे त्याच्यावर उठायला. तू जाऊन काय त्यांना विद्वत्ता आणि ज्ञान देणार आहेस? हे विसरू नको की तो कळपच आहे, त्यांनी तुला बहिष्कृत केलेलं होतं. तरी जोनाथन म्हणत राहिलं, ते असू देत, कारण त्यांना कळत नाही हो त्यांनी काय केलं ते. त्यांना त्यांचं काय चुकलं हेही समजत नाही, आणि त्यांना आयुष्यातल्या कोणत्या संधी आणि कोणत्या शक्यता समोर खुल्या होत नाहीयेत हे पण समजत नाहीये. आपण काय राग बाळगायचा? आपण जाऊ आपल्या परीने त्यांना हे ज्ञान देऊ. सुलिवन म्हणाले, बघ एक क्षणभर, एक मिनिट, तू ज्या वेळेला इथे पोहोचलास त्यावेळेला पुढच्या साधनेचं मार्गदर्शन करायला जर गुरुदेव इथे नसते तर तुला मार्गदर्शन कोणी केलं असतं रे? हे बघ, गुरुदेवांनी तुला सांगून ठेवलंय, आता तुझं काम इथपर्यंत जे पोहोचतील त्यांना मार्गदर्शन कर. हे जोनाथनला पटलं. बरोबर आहे, आपण इथे पोहोचलो त्यावेळेला जर गुरुदेव नसते तर आपल्याला मार्गदर्शन कोणी केलं असतं? तो थांबला. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्याला आठवण येत राहिली, एक तीव्र अशी ओढ वाटत राहिली. अंतःकरण अस्तित्वाच्या तळापासून त्याला सांगत होतं की नाही, गेलं पाहिजे तिथे, नाही, हे जे ज्ञान आहे हे दिलं पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे. तो सुलिवनला म्हणाला शेवटी एक दिवस की नाही सुलिवन, मला गेलं पाहिजे तिथे. जोनाथन म्हणाला, सुलिवन, मी इथे आलो त्यावेळेला गुरुदेव इथे नसते तर काय झालं असतं? हा तुझा प्रश्न बरोबर आहे, पण म्हणाला, मला असं वाटतंय की कळपानी ज्या वेळेला मला बहिष्कृत केलं आणि स्वतःच्या एकाकीपणाशी झुंजत मी त्या कड्यावर माझी साधना केली, तिथे जर मला मार्गदर्शन करायला गुरुदेव असते तर जन्मानुजन्मांची माझी कितीतरी तपश्चर्या वाचली असते की रे. तर नाही, मला तिथे परत गेलं पाहिजे. मला म्हणाला, जाताना एकच खंत आहे. ती म्हणेपर्यंत सुलिवनला समजलेलं होतं. सुलिवन म्हणला, मला माहिती आहे, इथे आल्यापासून तुझ्या मनात हा प्रश्न आहे की इथे इतके कमी जण कसे काय? अरे हा किनारा तपस्या करणाऱ्या साधकांनी भरून गेला पाहिजे, तर कोणीतरी 10-12 जण जो तो आपापली साधना करत बसलाय, हे कसं काय? आणि माझ्या मनात हे सगळे प्रश्न कसे काय? तर सुलिवननी त्याला समजावून सांगितलं की खरोखरच तू जरा इतरांच्या पेक्षा तू वेगळा आहेस. का वेगळा आहेस रे? काय झालं? तर या राखाडी रंगांच्या पंख घेऊन जे जगतो आपण 42 इंचांच्या देहामध्ये, त्यामध्ये जन्माला येणे, वयाबरोबर वाढणे, उत्पत्ती, स्थिती आणि लय असं जीवन जगणे, ते करत असताना पोटापाण्यासाठी जगणे, यापेक्षा काही वेगळं जग आहे हा मुळात प्रश्न पडायला जन्मानुजन्म जावे लागतात. असे जन्मानुजन्म गेल्यानंतर ज्या थोड्या जणांना प्रश्न पडतो त्यातले फार कमी जण त्याची उत्तरं शोधायची साधना करतात. असे साधना जे थोडे जण करतात त्यातल्याही पुन्हा फार थोड्या जणांना वेगवेगळ्या मितींमधली ही उत्तरं सापडतात आणि आम्ही हजारो जन्म पार करत तपश्चर्या करत कधीतरी इथपर्यंत पोहोचतो. तू हा सगळा प्रवास एकत्र केलास म्हणून तुला आठवत राहतं की पूर्वीचं असं असं होतं, आणि तू हा सगळा प्रवास एकत्र केलास म्हणून तुला त्या जुन्या आयुष्यांच्या आठवणी आहेत. सुलिवन म्हणला, तुला का जमलं माहितीये का? तुला जोनाथनच्या मनाला उत्तर माहित होतं, पण मनांच्या शब्दात सुलिवन म्हणाला उत्तर त्याला की तुला ही साधना एका जन्मात करता आली कारण तुला शिकण्याची भीती नाही आणि नवीन शिकण्याच्या भोवती तुझा अहंकार कोश तयार करत नाही. एक आपण शिकलो जमलं की आपल्या अस्तित्वाचा अहंकार त्याच्या भोवती कोशाने वेढतो की चला हे एवढं जमलं, आता तो कोश फोडून पुन्हा नव्या जगात कुठं जा. त्यात आव्हान आहे, त्यात अनिश्चितता आहे, धोका आहे, त्यात यश मिळेल का नाही माहिती नाही, पण तू दरवेळेला नवीन शिकलास आणि अहंकाराचा तो कोश तयार न होऊ देता तो फोडलास, नवं शिकायला पुढे, म्हणून एका जन्मात तू इथपर्यंत पोहोचलास. आणि सुलिवननी सुस्कार सोडला, म्हणला ठीक आहे, तुला तुझ्या तोंडाला कोण लागणार बाबा, तू म्हणतोयस परत जायचं जा, पण बाबा रे तुझी आम्हाला आठवण येत राहणार, हा जरा तुझा विरह आम्हाला सहन नाही होणार. जोनाथन सुलिवनला म्हणला, सुलिवन का वेडा का काय तू रे बाबा, आपल्याला गुरुदेवांनी काय शिकवलं? 3 मितींच्या स्थळांच्या विश्वाच्या आपण पलीकडे जाण्याची साधना केली, याचा अर्थ आपण कुठे आहोत? इथेच आहोत. आणि सर्व काळ हा इतरांच्या दृष्टीने तुकडा असतो. ते एका भागाला भूतकाळ म्हणतात, ज्यात जगतो, आणि जाणाऱ्या क्षणाला वर्तमान काळ म्हणतात, आणि त्यांना जो अजून आलेला नाही वाटतो त्याला भविष्यकाळ म्हणतात.
पण काळ आहे तो अनादी आहे आणि अनंत आहे, अखंड आहे. हे आपल्याला कळलेलं नाही काय? मग जर आपल्याला 3 मितींच्या स्थल विश्वाच्याही पलीकडे जाता आलं तर आपण कुठे होत? इथेच होत ना. आणि कालातीतही होता आलं आणि आपल्याला तिन्ही काळांच्या मधून उड्डाण गुरुदेवांनी शिकवलं तुला आणि मला, तर आपण कुठे आहोत? आत्ता आहोत, इथे आहोत. कसला रे विरह? आणि मी कुठे लांब चाललोय? तुला असं नाही का वाटत की कुठल्याही क्षणाला डोळे मिटून इथे आणि आत्ता आपण एकमेकाला भेटू शकतो? सुलिवन म्हणाला, निरोप देतो. अच्छा ठीक आहे, निघ. जोनाथननी डोळे मिटले, चित्त एकाग्र केलं आणि तो कळपाचा बहिष्कृत पक्षी येण्याचा जो किनारा होता त्या किनाऱ्यावर त्या मितीमध्ये अवतीर्ण झाला. त्याला दिसला एक तरुण समुद्र पक्षी जो पंखांची फडफड करत कोलांट्या उड्या मारत त्या बहिष्कृत किनाऱ्याच्या दिशेने, कड्याच्या दिशेने येतच होता. शिव्या देत संतापाने असा धगधगत असलेला अख्ख्या कळपाला शिव्या देत होता. बेकारेच सालेच्या आयला अक्कल नाही त्यांना, नालायक लेखाचे कोणी, असे सगळे धग संतापाने भरलेला. काय केलं म्हणलं मी? फार तर श्रेष्ठींच्या भोवती 3 कोलांट्या उड्या मारल्या. यांनी मला हाकलून दिला. काय वागण्याची पद्धत झाली? एवढं पण काय काय जगणं आहे काय? काय हे असं चालत राहायचं, हे पकडायचे, असा चिड संतापानी करत असे. मूर्ख आहेत, नालायक आहेत, बघून घेईन एकेकाकडे. हे होईपर्यंत जोनाथन त्याच्या शेजारी आला आणि फ्लेचरच्या मेंदूतच मुळी शब्द ऐकू आले की फ्लेचर, त्यांच्यावर रागू नको एवढा. तुला बहिष्कृत केल्याने नुकसान तुझं झालेलं नाही, त्यांचं झालेलं आहे. आणि हे बा उलट तुला असं उडायला शिकायचं आहे का की एक ना एक दिवस त्या संपूर्ण कळपाला तू क्षमा करू शकशील की ते वागतायत, ते अज्ञानातून वागतायत, मनातला हा संताप आवर. पण हे बोलत असेपर्यंत, मेंदूत ऐकत असेपर्यंत फ्लेचरनी मान वळवलीन पाहिलं. हा जोनाथन पांढऱ्या शुभ्र पंखांचा, तेजस्वी डोळ्यांचा, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून शांत चित्ताने फ्लेचरकडे पाहत होता. फ्लेचरच्या त्या इवल्याच्या मेंदूमध्ये गोंधळ उडाला सगळा की अरे काय चाललंय काय? हे तू कोण, मी कोण, मी कुठे आलो आणि तुझं हे काय चाललंय काय? मग जोनाथननी त्याला भर उडण्याचे वेगवेगळे प्रकार करून दाखवले आणि फ्लेचरला विचारलं की असं उडणं तुला शिकायचंय का? फ्लेचर म्हणला, विचारतो काय, इथपर्यंत आलो नाही, असं शिकण्याच्या नादातच माझ्यावर ही वेळ आली, चल मला शिकव. जोनाथननी फ्लेचरला उड्डाणाचे वेगवेगळे प्रकार सांगणं, शिकवणं चालू केलं. फ्लेचरची साधना चालू झाली. हळूहळू काही दिवस गेले तसे आणखी 6 समुद्र पक्षी बहिष्कृत होऊन येऊन मिळाले. सगळे तरुण, मार्टिन, येल, वांग, 7 तरुण समुद्र पक्षी आणि एकटा जोनाथन, असा तो 8 कळप बहिष्कृतांच्या कड्याच्या टोकाला आपापली साधना करत होता. फ्लेचरला तो शिकवत होता. अचानक एक दिवशी जोनाथननी या सगळ्या 7 जणांना सांगितलं की त्या कळपाकडे जायची आपली वेळ झाली. सगळे समुद्र पक्षी दचकले. हे 7 जण काय बोलतोय हा? कळपाकडे जायची वेळ झाली? कळपाने आपल्याला हाकलून दिलं. कळपाला आपण तिथे गेलेले नकोय आणि तिकडे कुठे जायची आपली वेळ झाली आहे. पण दुसऱ्या कोणाचं काही न ऐकता जोनाथननी आधी उड्डाण घेतलं आणि आकाशातून तो निघालाच. फ्लेचर सहित इतर 7 जण जे होते त्यांच्या मेंदूमध्ये संभ्रम आणि गोंधळ उडाला. कळपाचा कायदा म्हणतो की ज्याला एकदा बहिष्कृत केलं तो कळपामध्ये परत येत नाही. जोनाथनचा कायदा सांगतो की आपण स्वतंत्र आहोत, आपण मुक्त आहोत, आपल्याला रोखणार कोण? हे बघ, आपल्याला जायचं ठरलंय ना, आपण जाऊ शकतो ना आपल्याला हव्या त्या किनाऱ्यावर. जोनाथन दूर चाललेला होता. फ्लेचरनी बाकीच्या 6 जणांना सांगितलं की बाबांनो, आपल्याला याची काही उत्तर माहिती नाहीत, पण तो जो येडा तो चाललाय पुढे एकटाच तिकडं, तो किनाऱ्यावर उतरता मारतील त्याला, निदान त्याच्या संरक्षणासाठी म्हणून आपण बरोबर गेलं पाहिजे. त्यामुळे मागचा पुढचा बाकी काही विचार न करता हे 7 तरुण समुद्र पक्षी आकाशामध्ये उडाले आणि संपूर्ण आकाशामध्ये त्यांनी 2 हिरे आखल्याचा आणि आकाशातून सरसरत येणारी अशी एक पांढरी शुभ्र सूर्य असावी तसा आकार करून ते आकाशातून निघाले. वेळ सकाळची. समुद्र पक्ष्यांच्या थव्यामध्ये किनाऱ्यावर न्याहारीच्या कळपाचा संदेश पसरलेला होता. राखाडी रंगांचे पंख घेऊन हजारो समुद्र पक्षी आता निघालेले होते. त्या हजारोच्या हजारो जणांनी पाहिलं की समुद्र पक्ष्यांच्या इतिहासात घडली नाही अशी गोष्ट प्रथम घडतीये. बहिष्कृत केलेले 8 समुद्र पक्षी आकाशातून आपल्या दिशेने येत आहेत. थक्क झाले सगळे. न्याहारी विसरले, किनाऱ्यावर थांबले. हजारोंचा तो जो कळप होता असा क्षितिजापर्यंत वाळूमध्ये लांबपर्यंत दिसणारा, ते थांबले. हे 8 जण किनाऱ्यावर उतरले. 8च्या 8 जण एक आकार असावा तसे असे कमान उतरले. 8च्या 8 जण इतके सहजपणे उतरले की पंखांच्या फडफडाटाचा आवाज नाही,
पाण्याची उलथाप आलत नाही आणि वाळूचे कण सुद्धा आकाशामध्ये उडाले, धूळ उडाली, ती स्थिर झाली, मग सगळं शरीर हलून वगैरे काय नाही, शांतपणे एकदम उतरले आणि जणू तसे शांत युगानुयुगते असावेत तसे थांबले. उतरल्या क्षणाला जणू काही झालंच नाही असं जोनाथननी यांना सांगणं चालू केलं की पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला निघायला थोडा उशीर झाला. संपूर्ण कळपामध्ये ठक्क होऊन एक संभ्रम पसरला की ज्यांना बहिष्कृत केलं होतं ते परत आलेत आणि काय करायचं हे आजपर्यंत घडलेलं नाही कधी. त्या संभ्रमामध्ये कळपांच्या श्रेष्ठींचा आवाज घुमला की सगळेजण त्यांच्याकडे पाठ फिरवा, त्यांच्याकडे जो बघेल त्याला शिक्षा होणार आहे आणि आपापल्या कामांना चला. सर्वच्या सर्व कळपांनी पाठ फिरवली. न्याहारीसाठी किनाऱ्यावरून उड्डाण घेतलं. कळपांनी पाठ फिरवली खरी, पण त्या कळपामध्ये जे काही तरुण समुद्र पक्षी होते त्यांनी एकमेकांना कुजबुजत प्रश्न विचारणं चालू केलं की ते बहिष्कृत होते हे ठीक आहे, पण हे असलं उड्डाण कुठे शिकले आणि इतकं छान सुंदर 8च्या 8 जण एकत्र आले, स्थिर आले, आपल्याला नाही का असं शिकता येणार, असं आपसाचात कुजबुज. मग दुसऱ्यांत हे गप्प बैस, कारण हे आपण 4 चौघात सांगितलं तर शिक्षा आपल्याला पण होईल. जाऊ दे ना, आपल्याला कुठे काय पडलंय, चल आपण उड्डाण घेऊ, आकाशामध्ये जाऊ, आपल्याला हे आजचं न्याहारीचं मासा आपण पकडून आणायचा आहे. म्हणून ते निघाले. याचा कशाचाही काही परिणाम न होता जोनाथन आपल्या 7 शिष्यांना आता सांगत होता की या मितींच्या विश्वामध्ये आता तुमचं सगळं कर्तृत्व तुम्ही दाखवायचं. तो म्हणाला, फ्लेचर तुला एरोबॅटिक्स मधला तज्ज्ञ व्हायचा होता ना, चल सराव सुरू कर. हा 16 टप्प्यांचा गरगर 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 समुद्राच्या दिशेने. म्हणाला ओरडायला त्यांनी सुरुवात केली शिष्यांच्यावर आपल्या, मार्टिन जास्ती बकवास करू नको, तुला सावकाश उडायला शिकायचं होतं ना, फालतूपणा तुझा चाललेला आहे, बंद कर. हे साथी दचकले जरा क्षणभर की एरवी त्या कड्याच्या टोकाला हा बरा होता की इथं आला काय झालं, त्याला एकदम असा चिडून चिडून तो का बोलायला लागलाय. पण त्या चिडणे आणि धाक त्यांनी दाखवणे याच्या खाली ते 7 जण भर 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 शिकायला लागले. कळपाचं जिणं एका बाजूला चालू होतं, पण त्याच किनाऱ्यावर 7 दिवस रात्र त्यांची तपस्या चालू होती. ज्याला जे आवडतं त्या आवडण्यातलं पूर्णत्व गाठण्याची त्यांची साधना. त्यामुळे जोनाथन फ्लेचरला शिकवत होता एरोबॅटिक्स, मार्टिनला शिकवत होता संथ उडणे, आणि ज्याला जे आणखीन 7 जण वेगवेगळे त्यांच्या पद्धतीने त्यांना शिकवत होता. दिवसभर हे कष्ट 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 व्हायचे. संध्याकाळ पडली की हे 7 जण जोनाथनच्या भोवती जमा व्हायचे. मग जोनाथन त्यांना काहीतरी सांगायला सुरुवात करायचा की हा 42 इंचांचा देह म्हणजे आपण नाही, आपण त्या देहात लपलेलं चैतन्य आहे. ते चैतन्य विश्वाच्या चैतन्याशी एकरूप आहे, पण आपण ते ओळखून घेतलं पाहिजे. आपण ते विसरलोत, आणि विसरलोत म्हणून ही जी सुखदुःख मर्यादा आपल्या वाट्याला येतात. अनेक समुद्र पक्षी तर जांभयाच देत असायचे त्याच्या. दिवसभर सराव करायला मजा यायची, कारण ती लय मजा होती. त्याच्यामध्ये व्यायाम होता, त्याच्या शरीरांची हालचाल होती. पण हे 7 जणांना जमून असलं काहीतरी बोलायला लागला की तिथले कोणतरी 2-4 जण झोपी जायचे. मग हा सांगायचा की आद्य जो समुद्र पक्षी आहे त्याचाच आपण अंश आहोत, आपण समूर्त मुक्ती आहोत. बंधन आपण स्वीकारलं म्हणून आहे. मुक्ती हा आपला सहज स्वभाव आहे, पण सहज स्वभाव ओळखावा लागतो. हा जो देह मिळाला आहे हा तो सहज स्वभावापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. काही जण झोपलेले, काही जण जागे. आदरापोटी फ्लेचर लक्ष देत असायचा, मनात म्हणत असायचं की बोलते बोलू दे, दिवसभर बरा असतो, बोलू दे त्याला. पण हळूहळू अंधारामध्ये रात्री जोनाथनचे बोलणं चालू असताना या बहिष्कृत समुद्र पक्ष्यांचा जो थवा होता त्याच्यापासून थोड्या अंतरावर राखाडी रंगांच्या कळपातल्या तरुण समुद्र पक्ष्यांचं एक नवं वर्तुळ तयार व्हायला लागलं की अंधारामध्ये दुसरं कोणी आपल्याला पाहत नाही ना, बहिष्कार तर टाकत नाही ना, पण हा करतोय ते विशेष आहे असं उडणं आपल्याला जमलं पाहिजे. काही जणांना त्यातले शब्द पण समजत आहेत, त्यामुळे ते भोवती उभे असायचे. अशांचाही कळप वाढत चालला. एका सकाळी पहिल्या एका समुद्र पक्षाने त्या कळपातून हिय्या करून धैर्य एकवटून खुरडत 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 एक रेषा क्रॉस केली आणि तो जोनाथनच्या जवळ आला. तो होता कर्क मेनार्ड समुद्र पक्षी. केव्हा तरी उडत असताना एका पडावाचा बांबू त्याच्या पंखांना लागला होता, तो कोलमडला. तेव्हापासून त्याचा डावा पंख जायबंदी झाला होता. कर्क वयाने तरुण पण तेव्हापासून उडू शकायचा नाही. तो उजवा पंख हलवत खुरडत 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 जोनाथनच्या जवळ आला आणि समुद्र पक्ष्यांच्या सगळ्या थव्यांनी पाहिलं की ह्यांनी हिम्मत केली, हे बंड आहे, श्रेष्ठींचा आदेश आहे,
की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय, तो आदेश मोडून हा खुरडत खुरडत त्याच्या जवळ जातो आणि बोलतोय त्या चेटक्याशी. तो चेटूक करतो, त्याच्याशी बोलतोय. तो कर्कनी प्रश्न विचारला की जोनाथन, तिकडे अंधारात पलीकडे बसून मी ऐकलेलं आहे, तू म्हणालेला आहेस की आपण उड्डाण करू शकतो, मी उडू शकतो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी उडू शकतो का? जोनाथननी त्याला हसून सांगितलं, हे बघ, मी तुला उडू शकतो म्हणालेलो नाहीये, मी तुला सांगितलंय की आपण म्हणजे मुक्ती आहोत. कुठलं बंधन आहे? स्वीकारतो ते बंधन आहे. तू ओळख की तुझी मुक्ती आहे आणि उडते. तुझं काय म्हणणं, उडायचं आहे ना तुला, चल निघ माझ्याबरोबर. म्हणून जोनाथननी आकाशात उड्डाण घेतलं. मातीपासून थोड्या फुटांच्यावर पंखांची फडफड करत थांबला आणि कर्कला म्हणाला, चल ना माझ्याबरोबर. कर्क आधी म्हणला, काय येडा आहे काय, मी विचारायला त्याकरता आलो बाबा की माझा हा डावा पंख जायबंदी, आणि तू काय जादू आहे का, तुझ्याकडे उपचार करतो का? जोनाथनची कसली जादू आहे? जोनाथन म्हणाला, कर्क तू मुक्त आहेस, पण पंख तुझे आहेत, मी तुझ्याकरता उडू नाही शकत. तुझी मुक्ती तू जाणून घ्यायचीस, मी तुला सांगण्याचं काम करू शकतोस. उडायचंय ना, उड, आणि उडायचं ते तुझ्याच पंखांच्या बळाने उडायचंय. कर्क जोनाथनच्या डोळ्याला डोळे भिडवून जमिनीवरून आकाशात पाहत होता. त्याला वाटलं, प्रयत्न तर करायला काय हरकत आहे, एवढा तो म्हणतोय तर बघू तर खरं. म्हणून बऱ्याच दिवसांच्या नंतर त्याने डावा पंख हलवायचा प्रयत्न केला. सगळ्या शरीराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत तीव्र कळ अशी मेंदूपर्यंत पोचली, पण पंख हलला. कर्कला वाटलं, जमलं की आपल्याला पंख हलवायला. रे, गेले अनेक आठवडे, अनेक महिने आपण ते अपघात झाल्यापासून पंख हलवत नव्हतो, हा पंख तर हलवायला जमला. म्हणून त्याने आणखी बळ लावलं. वेदना तशीच येत असताना पंख उचलला गेला. मग त्यांनी पंख फडफडवणं की जणू आपण जे विसरायला लागलो होतो, जणू सगळ्यांचा आपण दयेचा विषय होत होतो की रे बिचारा, याला याच्या पुढे उडता येणार नाही रे. त्याच्या पंखात बळ आलं, त्याने पंख हलवले. 2 पंख हलवल्यावर तो थोडा उचलला गेला. विलक्षण अद्भुत आनंद होता कर्कला की जमलं की आपल्याला. म्हणून त्याने पंख आणखीन हलवले. हळू हळू वर उठत तो जोनाथनच्या शेजारी आला. हजारो समुद्र पक्ष्यांच्या थव्यानी पाहिलं की ज्याचा डावा पंख उरलेल्या आयुष्यभरासाठी जायबंदी झालेला होता, त्यांनी रेष पार करून तो आदेश धुडकावून तो जोनाथनला भेटला, बोलला. तो चेटक्या हाडळ चांडाळ जो आहे तो आकाशात गेला. तो म्हणाला, तू उड, हे बघ जादू आहे त्याच्यापाशी, काहीतरी चेटूक आहे, काळी विद्या आहे. आणि हा उडाला की. अरे, ज्याचा पंख जखमी होता तो उडाला की. कळपाच्या मध्ये आणखीन शब्द पसरायला सुरुवात झाली की त्याच्या नादाला लागू नका, कारण तो चेटूक आहे. त्याचं सगळं सांगायला काय जात आहे, त्याला आपण हाकलून दिलेला होता, पुन्हा म्हणून त्याच्या वाट्याला जायचं नाहीये. कर्क पण या कळपामध्ये सामील झाला. त्याची पण साधना चालू झाली. फ्लेचरला जोनाथन शिकवत होता आणि त्याच वेळेला एका बाजूला नवे जे तरुण समुद्र पक्षी आले त्यांना फ्लेचर आता शिकवत होता. फ्लेचरला शिकवण्याचा आजचा जोनाथनचा विषय होता आकाशातून सूर मारायचा आणि 2 पिसांची एकाड एक फक्त हालचाल करून 16 वेळा असा वेग कमी करायचा. सूर मारत असलेला वेग कमी करत, पण 16 वेळा असा सूर मारत खाली यायचं. ते 16च्या 16 वेळा जमावं यासाठी स्टार्टचा आधीचा जो वेग आहे तो जास्ती गतिशील घेतला पाहिजे. फ्लेचर ओरडत ओरडत निघायचा की जोनाथन बघ, मला जमतंय, या वेळेला मला जमतंय करून आकाशातून तो वेग घ्यायचा. पाहणाऱ्या जोनाथनच्या दरवेळी लक्षात यायचं की त्या ओरडण्याच्या नादामध्ये, जोनाथनचं लक्ष वेधून घेण्याच्या नादात 40 मैलांनी त्याचा वेग कमी पडतोय. त्यामुळे तो ज्या क्षणाला 16 टप्प्यांचा गोल 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 गिरकी चालू करतो, ती पूर्ण 16 टप्प्यांची त्याला जमायला जो वेग पाहिजे तो कमी पडतोय त्याचा. त्यामुळे तो फ्लेचर त्या गिरक्या घेत असताना आकाशातून ओरडत यायचं की बाग जमलाय, 12, 13, 14ला कोल मोडायचा. 5, 6, 7 वेळा हे झालं. जोनाथननी त्याला सांगितलं, आरडाओरडा जरा थांबव. जोनाथननी सांगितलं, तुझा वेग कमी पडतोय, पण ह्याचा आनंद जमलं, 14 जमतायत तर 16 का नाही जमत आहेत. असं इतक्या वेळा झालं की शेवटी एकदा पाण्यात आपटलेला फ्लेचर कंटाळला आणि तो जोनाथनला म्हणाला की बाबा रे, मी ना माझ्यात नाही, हे बघ माझ्यात नाही आहे, जाऊ देस, तू माझ्या नादाला लागू नको, मला सोडून दे, तू विशेष आहेस, तू त्या समुद्र पक्षाचा अंश आहेस, त्यामुळे तुला जमलं, मला जमत नाही. जोनाथन हसला आणि म्हणाला, काय रे, खरंच तुला असं वाटतं का रे की त्या आद्य समुद्र पक्षाचा मीच एक अंश आहे आणि तू नाहीस? मग क्षणभर फ्लेचर थांबला. त्यांनी जोनाथनकडे पाहिलं. त्याच्या मेंदूमध्ये त्याला कळलं. तो म्हणाला, नाही, असं आहेस, तू असशील आद्य समुद्र पक्षाचा अंश, तर आम्ही सगळे पण आहोत आणि आपण सगळे पण आहोत. पण फ्लेचर म्हणाला, मग कळपामध्ये सध्या चर्चा चालू आहे की तुला चेटूक येतं, तुला काळी विद्या येते, तू त्या पंखाला त्याला दुरुस्त केलास वगैरे. जोनाथन पुन्हा म्हणला की तुला काय वाटतं, काय चेटूक येतं? ही जादू आहे. जादू असली तर तुला नाही कळणार, त्या कळपातल्या कोणालाही नाही कळणार. ही साधना आहे, अशी अशी साधना करा, ती जादू त्यांना सुद्धा येईल. फ्लेचर म्हणला, बरोबर आहे,
पण मग कळपातले काही जण तर म्हणतायत की तो जो आद्य समुद्र पक्षी त्याचा तू थेट दूत आहेस, प्रेषित आहेस, त्याचा सुपुत्र आहेस. हे वाक्य बोलेपर्यंत फ्लेचर पुन्हा हसला आणि म्हणाला की आहेस तू सुपुत्र, आपण सगळे सुद्धा सुपुत्र आहोत. मग जोनाथनचा अपराध कुठला असलाच तर जास्तीत जास्त एवढाच की तू फार तर काळाच्या पुढे आहेस, की अजून समुद्र पक्ष्यांची जी संस्कृती आहे तिची प्रगती या टप्प्यापर्यंत झाली नाहीये, तिचं मन सुद्धा या प्रगतीसाठी अजून सज्ज झालेलं नाहीये. तू त्यांना सांगतोयस, त्यामुळे त्यांच्या 1000 वर्षभर तू पुढे आहेस. जोनाथननी फ्लेचरला पुन्हा विचारलं की काय रे, असं काय असतं, काळाच्या पुढे असणे म्हणजे काय? आणि पुन्हा फ्लेचरच्या मेंदूत प्रकाश पडला की असं काळाच्या पुढे नावाचं नसतं. फ्लेचर म्हणाला की काळाच्या पुढे नाही, जास्तीत जास्त असलं तर काय असेल, सध्याच्या पद्धतीपेक्षा पुढे असशील. सध्याची प्रचलित समाजातली जी फॅशन आहे त्यापेक्षा तू काहीतरी वेगळं सांगतोय. कोणाला माहिती आज ना उद्या ती फॅशन होऊन जाईल. चल तू तुझी साधना चालू कर. थोडासा मनाने थकलेला फ्लेचर म्हणत होता की नाही बाबा माझ्याच्याने जमत नाहीये. एवढ्या सगळ्या चर्चेनंतर जोनाथन म्हणाला, कोण म्हणलं तुला आता तुला जमणार नाही? जमेल, तुला जमेल, चल 16 टप्प्यांचा तो येईल. बडबड बंद कर. वेग घेतानाचा जो आरडाओरडा आहे तो थांबव. त्यांनी तुला 40 मैलाचा जास्तीचा वेग हवाय तो येईल आणि 16 टप्प्यांचं उड्डाण ते घे. फ्लेचरही शिकत होता आणि फ्लेचर काही तरुण विद्यार्थ्यांनाही शिकवणं त्याचं चालू होतं. एका सकाळी फ्लेचर ह्या तरुण विद्यार्थ्यांना शिकवत असताना तो एका तरुण समुद्र पक्षाला आकाशातून हे उड्डाण शिकवत होता आणि त्याला ते जमत नव्हतं. म्हणून ते कसं करायचं हे दाखवण्यासाठी प्रचंड वेगाने फ्लेचरने आधी आकाशातनं उड्डाण घेतलं, तोंड वळवलं, सरसर 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 तो समुद्राच्या दिशेने निघाला. असा तो निघाला आणि एक राखाडी पंखांचा कळपाच्या मधला छोटा समुद्र पक्षी केकाटत आरडाओरडा करत बंडखोरी करत असा पळत सुटलेला होता, उडत सुटलेला होता. त्याची आई त्याच्या मागे लागलेली की अरे तुझं काय चाललंय, जरा थांब थांब थांब, ते न्याहारीची वेळ झाली, तुझी न्याहारी खात. तरुण छोटा बालक समुद्र पक्षी तो उडत उडतच चालला. फ्लेचरच्या लक्षात आलं की हा आपल्यामध्ये येणार आणि मरणार. म्हणून त्याने जीवाच्या आकांताने डावीकडे वळण घेण्याकरता आपली पिसं वळवली. सगळं शरीर सापकन डावीकडे वळलं. अपघात वाचला, पण डावीकडे होता खडक, कडा. धाड दिशी फ्लेचर त्या खडकामध्ये जाऊन आदळला. सगळा अपघात हजारो समुद्र पक्ष्यांचा थवा पाहत होता. तो छोटा समुद्र पक्षी वाचला, पण फ्लेचर त्याच्यामध्ये जाऊन धडकला. थोडी संवेदनाने तो जागेवर येतोय, शुद्धीवर होतोय, तोवर त्याला दिसलं की शेजारी जोनाथन उभा आहे आणि त्याला शांतपणे सांगतोय की खडकाच्या मधनं उड्डाण शिकायला आपल्याला थोडा वेळ आहे अजून, तू जरा घाई करतोयस. फ्लेचरनी गडबडून विचारलं की अरे काय चाललंय, मी खडकावर आदळलो नाही, मी मेलो नाही का? जोनाथन म्हणला, मला ज्या अर्थी प्रश्न विचारतोयस त्या अर्थी मेलेला नाहीस. मग फ्लेचर म्हणाला, अरे मी त्या खडकावर आदळलो जाऊन जोरात, मला वाटलं मी मेलो. हे बोले बोलेपर्यंत खाली त्याला खडकाच्या पोटाशी त्याला देह दिसत पण होता फ्लेचरचा. आणि तो जोनाथनला म्हणतोय मला वाटलं मी मेलो, तर काय नेमकं काय झालं? जोनाथन म्हणाला की जाणीवेचा स्तर बदललास तू फक्त, आणि एवढंच झालं की थोडा अचानक बदललास. आता स्वातंत्र्य तुझं आहे, तुला इथेच थांबायचंय का पुन्हा त्या विश्वामध्ये परत जायचंय? फ्लेचर म्हणाला, असं कसं, असं काय विचारतोयस प्रश्न? अरे ते एक 20-25 ची नवी बॅच होती ना तरुण समुद्र पक्ष्यांची, त्यांना माझं शिकवणं, चल मला जायचंय, मला गेलं पाहिजे परत. मग जोनाथन म्हणला, गेलं पाहिजे तर जा. आणि मग त्या एका सकाळी हजारो समुद्र पक्ष्यांच्या थव्याने पाहिलं की जो खडकावर आदळलेला होता, पिसं पिसं सुट्ट झाल्यासारखा ज्याचा मृतदेह त्या समुद्र पक्ष्यांच्या थव्याने पाहिला होता, त्यांनी जणू काही झालं नाही असा झोपेतून जागा झाल्यासारखं अंग परत हलवलं, पंख फडफडवले, मान हलवली आणि उभा राहिला. आणि जो मध्ये आला होता त्या बालक समुद्र पक्षालाही सांगितलं की असं जरा मध्ये जाऊ नको. आणि ज्याला तो उड्डाण शिकवत होता त्याला त्यांनी शिकवायला सुरुवात केली. कळपामध्ये मात्र प्रचंड वेगाने कुजबूज पसरत गेली की जो मेला होता त्याला ह्यांनी जिवंत केला. म्हणजे तर आणखीनच चेटूक. आतापर्यंत नुसतं जखमी पंख असेल त्याला करायचं, आता तर हा जग मेला त्याला पण त्यांनी जिवंत केला. बाबा याला चेटूक, काळी विद्या, बानामती, ह्याच्या नादाला लागू नका. जो मेला त्याला यांनी वाचवला म्हणून. जोनाथन आणि फ्लेचर शेजारी शेजारी उभे होते. फ्लेचरनी जोनाथनला विचारलं की जोनाथन, तू सांगत राहतोस आम्हाला की कळपावर प्रेम करायला शिका, करुणेचं तत्व अंतःकरणामध्ये येऊ दे. मला आठवते की तू पहिल्या दिवशी भेटला होतास त्यावेळेला मला म्हणलास की क्षमा करायला शिक कळपाला.
फ्लेचरने विचारलं कोणावर प्रेम करायचं? हे ह्या कळपावर, हे राखाडी रंगांचे, हे सगळे ह्या चिखलामध्ये रुतलेले, ज्यांना मोठं भव्य क्षितिज कळायला तयार नाही, त्यांच्यावर प्रेम करायचं? जोनाथन म्हणाला त्यांच्यावर नाही प्रेम करायचं, त्यांच्यामधलं जे सत स्वरूप आहे, त्यांचं जे आत्मस्वरूप आहे त्याच्यावर प्रेम करायचं. ते जे त्यांच्यातलं आत्मस्वरूप आहे तेच आपल्यात आहे. पण जगायचं म्हणजे ते आत्मस्वरूप आपण कळून घ्यायचं आणि त्यांना सुद्धा कळायला मदत करायची. पण ते त्यांना कळलेलं नाही म्हणून करुणा, पण त्यांना कळायला मार्गदर्शन करायला मदत करेल म्हणून क्षमा आणि प्रेम, असं त्या कळपावर प्रेम करायचं. हे ते बोलत असेपर्यंत समुद्र पक्ष्यांच्या, त्या राखाडी रंगांच्या किनाऱ्यावरच्या समुद्र पक्ष्यांमधले जे काही नेता श्रेष्ठी समुद्र पक्षी होते ते ह्या दोघांच्या भोवती गोळा झालेले होते आणि ते आपल्या चोची परजत कणाकणांनी वर्तुळ छोटं छोटं करत असे जवळ 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 येत चाललेले होते. फ्लेचरला लक्षात आलं आता आपण मेलो, आपण दोघं ह्याच्यामध्ये सापडलोत, आता आपण मेलो. म्हणून फ्लेचरने विचारलं ते प्रेम भीमचं नंतर बघूयात, हे मारायला आले त्याचं काय करायचं? जोनाथनवर काय परिणाम झालेला नव्हता. जोनाथननी त्याला फक्त विचारलं की काय काळजी करायची, आपण जरा जाऊयात का, दुसऱ्या ठिकाणी जाऊयात का? फ्लेचर म्हणला विचारतो काय, चल ना लवकर. दोघांनी डोळे मिटले आणि काही व्हायच्या आतमध्ये ते बंद होणारं जे समुद्र पक्ष्यांचं वर्तुळ होतं त्याच्या पलीकडे कुठेतरी गेले, लांब त्या खडकाच्या टोकाला. आणि चोची परजत मारायला, तुकडे तुकडे करायला आलेले जे समुद्र पक्षी होते त्यांच्या चोची एकमेकावरच आदळल्या. फ्लेचरनी त्या किनाऱ्याच्या पोटात जोनाथनला विचारलं की हे काय केलंस तू, हे आत्ता हे जे केलंस हे काय केलं? जोनाथननी त्याला विचारलं तुला शिकून घ्यायचं का? असं तुला पण शिकून घेता येईल. आणि मग नुसतं तुला शिकून घेता येईल असं नाही आहे, तर तुला हे प्रेम आणि करुणेच्या प्रांतातलं उड्डाण हे बघ तुला हळूहळू जमेलच, कारण तू शिकलास, माझ्याबरोबर आलास. आणि आता तर या समुद्र पक्ष्यांच्या थव्याचं नेतृत्व करायची जबाबदारी तुझी आहे. फ्लेचर गडबडला आणि त्यांनी ओरडायला सुरुवात केली जोनाथनवर की जोनाथन काय वाटेल ते काय बोलतोस हे तू, मी कसला आलाय नेता, नेता तू आहे, तू मला शिकव, तू सांगशील ते मी इतरांना शिकवीन. हे बोलेपर्यंत जोनाथनच्या शरीराला कंप चालू झाला होता. त्याचं पांढरं शुभ्र शरीर हळूहळू असं पारदर्शक होत झाल्यासारखं. फ्लेचर ओरडला की जोनाथन हे काय चाललंय? जोनाथनने त्याला सांगितलं चर्मचक्षु सांगतायत त्यावर विश्वास ठेवू नको, मला आता एका वेगळ्या विश्वास जायचंय, पण आता इथून पुढचं काम तुझ्याकडे आहे. आणि हे बोलणं होईपर्यंत जोनाथन दिसेनासा झाला. फ्लेचरचं सगळं शरीर मन सगळं जड झालेलं होतं. त्याने एक सुस्कारा सोडला, तो मागे वळला. त्यावेळपर्यंत त्याला दिसलं की 20-25 हे सगळे तरुण समुद्र पक्षी डोळे लावून फ्लेचरकडे पाहत बसलेत की शिकण्याचा जो आपला पुढचा टप्पा आहे तो आपल्याला शिकायचा आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहत असताना अचानक फ्लेचरला जाणवला तो त्यांच्या अंतःकरणातला ईश्वरी अंश, आणि त्याचं अंतःकरण भरून आलं. जोनाथन सांगत होता प्रेम आणि करुणा म्हणजे काय. त्यांनी सुस्कारा सोडला, मनात म्हणला जोनाथन बरोबर आहे, तू काही गेलेला नाही आहेस, माझी साधना मी चालू ठेवीन, थोड्याच काळात तुझ्याकडे मी येईन आणि कदाचित 4 नव्याने गोष्टी तुला सुद्धा मी सांगेन. तरुण समुद्र पक्ष्यांच्या दिशेला फ्लेचर वळाला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, देहाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत हे शरीर म्हणजे आपण नाही, त्यामध्ये असलेला ईश्वरी अंश म्हणजे आपण. फ्लेचरची साधना चालू झाली होती, आपण आपली साधना सुरू करू.